पहिलीचे 2 बीजमंत्र आहेत ते आपण पाहिलेले आहेत. पण संपूर्ण उपनिषदामध्ये साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे जे मंत्र आहेत ते मंत्र 3-3च्या तुकड्यांनीच एकत्र आलेले आहेत. पहिल्या 3चा तुकडा जो विद्या अविद्येबद्दल बोलतो आणि दुसऱ्या 2चा तुकडा संभूती आणि असंभूतीबद्दल बोलतो. हे दोन्हीही साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे, पण संकल्पनांच्या दृष्टीने सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणून संदर्भानंतर त्या मंत्रांकडे आपण वळूया. आत्तापर्यंत पाहिलेल्या पहिल्या 9 मंत्रामध्ये समजलेला किंवा उमजलेला मतितार्थ असा होता की ज्ञाननिष्ठोक्ता प्रथमो वेदार्थः. ज्ञानवालाला, ज्ञानसंपादनाला, ज्ञाननिष्ठेला वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये पहिलं स्थान आहे प्रथमो वेदार्थः. आपण ज्ञाननिष्ठ नाही आहोत याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका असायचं कारण नाही. कारण जो ज्ञाननिष्ठ असेल तो उपनिषदांचा अभ्यास करेल याची खात्री नाही. जो ज्ञाननिष्ठ नाही पण ज्ञाननिष्ठ बनण्याची सामुग्री ज्याच्याजवळ पुरेपूर आहे, ज्याच्या पूर्ववशात पूर्वपुण्याईमुळे प्रारब्धाच्या प्रभावाखाली ईश्वराचं अनुष्ठान करण्याची ज्याच्या मनामध्ये इच्छा प्राप्त होते, तो आपण ज्या स्थितीत आहोत, जी स्थिती ईश्वरेच्छेपासून प्रारब्धापर्यंत 7 वेगळ्या वेगळ्या कारणांनी प्रत्येक व्यक्तीबद्दल ठरवली जाते, अशी व्यक्ती जेव्हा ईश्वराच्या दर्शनाची त्या कळकळीची पातळी जरी वेगळी वेगळी असेल तरी केवळ असं काहीतरी आहे आणि त्याचा अभ्यास करण्याची ज्याला इच्छा होते, असा कर्मनिष्ठोक्त होण्याच्या मार्गामध्ये आपलं पहिलं पाऊल टाकतो. त्या पहिल्या पावलापासून त्याची जी शेवट आहे त्या मार्गाचा तो कर्मनिष्ठोक्त बनण्यामध्ये आहे. जेव्हा त्या मार्गावर तो यशस्वी मार्गक्रमणा करून कर्मनिष्ठता संपवतो तेव्हा तो ज्ञानमार्गासाठी प्राप्त होतो. त्यामुळे ज्ञानमार्गाला कर्मनिष्ठेला बाजूला सारून जाणं अजिबात शक्य नाही. म्हणून श्रुतिमाता असं सांगते की इथे क्रमसमुच्चय झालाच पाहिजे. आणि क्रमसमुच्चयामध्ये पहिलं पाऊल कर्मनिष्ठेचं आणि शेवटचं पाऊल ज्ञाननिष्ठेचं असं ते आपल्याला सांगते. ज्ञाननिष्ठाबद्दल मग माहिती कशासाठी घ्यायचं? जर मी कर्मनिष्ठ असेल, मला कर्मनिष्ठतेच्याच साधनेचा अभ्यास करायचा असेल तर मग मी ज्ञाननिष्ठाबद्दल माहिती घेऊन काय करणार? त्याचं खुलासा करताना भाष्यकार असं म्हणतात की गंतव्यस्थानाची पूर्ण खात्री आणि त्याच्याबद्दलची पूर्ण मनामध्ये स्पष्टता असेल तर साधनेला वेगळा वेग आणि वेगळा रंग लाभतो. जिथं पोचायचं आहे तिथं काय आहे आणि मी आत्ता जिथं आहे तिथं काय आहे याच्यातली दुरी ज्याला समजली त्याला साधनेचा अभ्यास हा सोपा जातो. म्हणून ज्ञाननिष्ठाबाबत ईशावास्योपनिषद असं म्हणतं की जाया आदी ईशनात्रय संन्यासेन. पहिला ज्ञाननिष्ठाचं कोणतं वैशिष्ट्य असेल तर तो संपूर्णपणे विरक्त असतो. वैराग्याची परिसीमा त्यांनी गाठलेली असते. आणि म्हणून इहा अमूत्र फल भोग विराग किंवा ब्रह्मादी स्तंभापर्यंत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल ज्याच्या मनामध्ये सहज विरक्ती आलेली आहे, ओढून ताणून आणलेली नव्हे, सहज विरक्ती आणलेली आहे, जी साधनेमुळे संपन्न झालेली आहे, असा वैराग्यशील ईशनात्रय संन्यास प्रवृत्त जो असेल त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं कर्म होत नाही. म्हणून कर्मनिष्ठा प्रतिकूल्येन. तो ज्ञाननिष्ठ आहे, तो वैराग्यपूर्ण आहे. वैराग्यपूर्ण होण्यासाठी त्यांनी विवेक वापरलेला आहेच, म्हणून तो साधन चतुष्ट संपूर्ण पण झालेला आहे. जो असा वैराग्यपूर्ण आहे त्याचा कर्तृत्व भाव गेलेला आहे आणि ज्याचा कर्तृत्व भाव गेलेला आहे त्याच्याकडून कर्माची अपेक्षा करता येत नाही. म्हणून कर्मनिष्ठा प्रतिकूल्येन जाया आदी ईशनात्रय संन्यासेन. आणि मग तो प्रश्न जो विचारतो अशा ज्ञाननिष्ठाचा प्रश्न बृहदारण्यक उपनिषदामध्ये असा दिला की किम प्रजया करिष्यामी.
हे सगळं जे आहे माझं कुटुंब किंवा वसुधैव कुटुंबिकम यापैकी कोणत्याही गोष्टीचा मी काय करावं, कारण त्यांचा माझ्याशी कोणताही अर्थार्थी म्हणजे व्यावहारिक पारमार्थिक संबंध निश्चित आहे, व्यावहारिक संबंध अजिबात नाही. याच्याबरोबर उलटं कर्मनिष्ठ जो आहे तो अज्ञत्वम आणि कामित्वम अशी त्याची दोन गुणधर्म सांगितलेले आहेत ईशावास्योपनिषद. अज्ञत्वम कामित्वमच कर्मनिष्ठाय निश्चित्य अवगम्यते. अगदी खात्रीपूर्वक तो कर्मनिष्ठ आहे की नाही असं जर सांगायचं असेल तर त्याच्याकडे दोन गोष्टी असतील, तो अज्ञानी असेल आणि तो कामी असेल असं तो म्हणतो. आणि अशा व्यक्तीच्या तोंडामध्ये असणारं वाक्य जसं ज्ञाननिष्ठाच्या किं प्रजया करिष्यामी, तसं त्याच्या तोंडातलं वगैरे जाया मे स्यात, मला पत्नी हवी. म्हणजे इथे काम किंवा काम्य मन जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. कर्मनिष्ठ अविद्वत समजला जातो. उपनिषद असं म्हणतं कर्मनिष्ठ अविद्वत अविद्याधारणेन. इथे ज्ञाननिष्ठाला कर्म नाही असं जे सांगितलेलं आहे त्याचं कारण काय असावं. त्याचं कारण असं आहे की इच्छा किंवा कामना ही कर्तृत्वभावाचं पहिलं द्योतक आहे. इच्छा होणे किंवा ईशना होणे, कामना होणे हे कर्तृत्वभावाचं पहिलं द्योतक आहे. कर्तृत्वभाव आल्यानंतर जे कर्तृत्वामुळे होणारं कर्म आहे त्या कर्माच्या फलाची जी अपेक्षा आहे, कर्म फल अपेक्षत्वात, मग ते पाप असेल, पुण्य असेल किंवा उपास्य देवतेचं ध्यान आणि ज्ञानसुद्धा असेल, असं जेव्हा असेल तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीसमोर कर्तृत्व आलं की कर्माला साध्य आलं. म्हणून एक कर्तृत्व, एक साध्य, काहीतरी मिळणार हे साध्य, आणि त्याच्यासाठी लागणारं जे कृती कर्म किंवा ध्यान जे काही असेल ते साधनं, अशा तिन्ही गोष्टींनी युक्त असा जो असतो तोच कर्म करू शकतो. आणि ज्ञाननिष्ठाच्या बाबतीत कर्तृत्वभाव गेलेला असतो, साध्य शिल्लक राहिलेलं नसतं, त्यामुळे साधन आपोआपच गळून पडतं. अशा तीन गोष्टी नसल्यामुळे तो मग कर्म करत नाही का, तर असा जो विदेही किंवा असा जो जीवनमुक्त आहे त्याच्या हातून होणारी कर्म ही जरी होत असली तरीसुद्धा त्याला कर्तृत्वभाव नाही हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आत्ताच जे आपण 5वा अध्याय शुक्रवारी बघितलं त्याच्यामध्ये सांगितलं आहे की जे पार्था तया देही मी ऐसा ठाऊक नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. देखे बुद्धीची भाषा नेनिजे, मनाचा अंकुर निदैजे. त्याच्या मनामध्ये संकल्प आणि विकल्प उठतच नाहीत. ज्या मनामध्ये संकल्प विकल्प येत नाहीत त्या अंतःकरणामध्ये बुद्धीचा जो काही विनिवेश आहे तो होऊच शकत नाही. आणि मग अशा वेळेला जर तत्वाप्रमाणे बुद्धीच्या निश्चयाने अध्यवसाय हे बुद्धीचं कार्य आहे, निश्चितता करणे, आणि ते असेल तरच कार्य होऊ शकते. आणि तो कार्य करतो आणि त्याच्या मनामध्ये मात्र कोणते संकल्प उठत नाहीत. मग प्रश्न असा उठतो की त्याच्याकडून झालेलं कर्म हे मग कोणाच्या बुद्धीने झालं. आणि इथे त्याचं उत्तर असं येतं की ते केवळ विधात्याच्या बुद्धीने, विधात्याच्या आदेशानुसार, विधात्याच्या एखाद्या माध्यमातून काम करून घेतलं जावं अशा पद्धतीने त्याचं कार्य उरतं. असं जर असेल, आणि म्हणून असा जो ज्ञानवंत आहे हा जर कर्म करू शकत नसेल किंवा कर्म करण्याची त्याला गरज नसेल, तर मग कर्म आणि ज्ञान याचा समुच्चय कसा होऊ शकेल. म्हणून जो कर्मातून उतरला तो ज्ञानासी लागला. म्हणून क्रमसमुच्चयाने ते होऊ शकतं. केनचित कर्मणा ज्ञानांतरेन केवल मूढा समुच्चितयिष्यति. अशा वेळेला कर्माचा ज्ञानाशी संयोग करू पावणारा जो असेल तो केवळ मूर्खच असेल. कारण देवता विषयम ज्ञानम कर्म संबंधित्वेन उपन्यस्तम न परमात्म ज्ञानम. देवता किंवा उपासना आणि भक्तींनी देवाची केलेली आराधना, त्याच्यापासून येणारं फळ, स्वकर्म किंवा स्वतः करत असलेल्या कर्मानुसार कर्मांनी येणारं माझं फळ, या दोन फळांची एकत्रीकरण होऊ शकेल
पण जे जे कर्माच्या अंतरंगात आहेत ते ते ज्ञानाशी एकत्र होऊ शकत नाही. याला आणखीन एक दुसरं उदाहरण असं आहे की रज्जू सर्पाच्या उदाहरणामध्ये रज्जूवर सर्पाचा झालेला भास हा कोणत्याही कर्मानं निवृत्त होत नाही, तो केवळ रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होतो. तद्वत देहतादात्म्याचा जो सर्पभाव आहे तो केवळ अधिष्ठान म्हणजे ब्रह्माच्या ज्ञानाने निवृत्त होतो. आणि ही अज्ञान निवृत्त होण्याची प्रक्रिया कर्मविरहित असल्यामुळे केवळ ज्ञानाने मुक्ती मिळते, कर्माने नाही असं म्हटलं जातं. पण ती तशी दृष्टी येण्यासाठी लागणारी जी तयारी आहे त्याच्यासाठी मात्र कर्म करावं लागतं. अशा दृष्टीने कर्म आणि ज्ञान याचा क्रमसमुच्चय इथे उपनिषदांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि म्हणून ते असंही म्हणतात की हा समुच्चय जो तो न्यायतः आहे आणि शास्त्रतः आहे, वेदांनी सांगितलेला आहे आणि तर्कानी पटण्यासारखा आहे. म्हणून न्यायतः शास्त्रतः ज्ञान कर्मणी म्हणजे उपासना आणि कर्म एक अनुष्ठान निंदा भवती. आता पुढे उपनिषद असं सांगतं की केवळ कर्म करणारे आणि केवळ उपासना करणारे, उदाहरणार्थ अशी काही व्यक्ती आहेत की त्या आपल्या कर्मालाच आपली साधना समजतात, कर्म उत्कृष्ट करतात, कर्मामध्ये कोणती निषिद्ध गोष्ट येणार नाही याची खात्री करून घेतात, पण त्याच वेळेला त्यांचा उपासनेकडे अजिबात दुर्लक्ष असतं. किंबहुना उपासनेला ते हीन लेखतात. मंदिरामध्ये जाणे, मूर्तीच्या समोर बसणे, सगळीकडे जर देव आहे तर ते फूल देवाला वाहणं म्हणजे देवालाच देवाला वाहिल्यासारखं नाही का, असे काहीतरी प्रश्न विचारणे. या सगळ्या दंभामध्ये एका बाजूची उपासना बाजूला पडल्यामुळे आणि एका बाजूची उपासना झाल्यामुळे तो एकांगी बनतो. आणि एकांगी बनलेली जी उपासना आहे ती उपासना त्या उपासनेचं फळ जरूर देते, पण दुसरी रिक्तता जी आहे त्याच्याबरोबरची, त्या रिक्ततेच्या पोटी त्याला भयंकर त्रास सहन करावा लागतो. आणि म्हणून अशा निंदा अर्थानी जे 2 श्लोक म्हटलेले आहेत ज्याच्यामध्ये अंधम त्रमः प्रविशन्ति असं म्हणण्याचं कारण म्हणजे प्रकाशाकडे तमसोमा ज्योतिर्गमय अशी वाटचाल चाललेली असताना केवळ वाटचालीमध्ये एककल्लीपणा ठेवल्यामुळे, समुच्चय न केल्यामुळे, भाव आणि ज्ञान, कर्म आणि भाव याचा समुच्चय न केल्यामुळे, कर्म आणि उपासना एकत्र न केल्यामुळे उपासनेने उपास्य देवतेकडे जाताना एकाने निश्चलता येते, एकाने निर्मल होता येतं. कर्माने निर्मलत्व येतं आणि उपासनेने निश्चलता येते. केवळ निश्चलतेने काम संपत नाही आणि केवळ निर्मलतेने काम संपत नाही. म्हणून निंदा प्रयोजन हे कशासाठी आहे? केवळ समुच्च विषयासाठी आहे. जर एक पृथक अनुष्ठान केलं तर काय होतं हे सांगण्यासाठी श्रुती किंवा उपनिषद असं म्हणतं, अदर्शनात्मक तमः प्रविशन्ति. अदर्शनात्मक, तम म्हटलेलं आहे ना, अदर्शनात्मक म्हटलेलं आहे. म्हणजेच तम म्हणजे काय तर जिथं दर्शन होत नाही ते तम. म्हणून आपल्याकडे षडदर्शन आहेत. या षडदर्शनांना दर्शन म्हणण्याचं कारणच असं आहे की त्या बिंबाचा प्रतिबिंब स्वरूपामध्ये ज्ञान स्वरूपानी जो प्रत्यय आणून देईल आणि त्या प्रत्ययानुसार साधना केल्याने त्या बिंब स्वरूपाचं प्रतिबिंबाच्या मार्फत विज्ञानवत अनुभव येईल, अशी व्यवस्था करणाऱ्या शास्त्राला दर्शन असं म्हणतात. आणि असं दर्शन होऊ देत नाही म्हणून ते अदर्शनात्मक होतं. म्हणजे उपासनेमुळे त्याचं मिळणारं फल त्याला निश्चित मिळतं. त्याची निंदा ही तुलनात्मक निंदा आहे. तो सामान्य कोणत्याही व्यक्तीपेक्षा साधक म्हणून अत्यंत श्रेष्ठ आहे. इथे 4 लोकांची वर्णने येणार आहेत. एक अविद्यया म्हणजे केवळ कर्म करणारा, एक उपासना करणारा येणार आहे म्हणजे विद्या, एक संभूती येणार आणि एक असंभूती येणार आहे. हे चारीच्या चारी साधक या दृष्टीने उच्च आहेतच. त्यांच्या तुलनेमध्ये, त्यांच्या तुलनात्मक गोष्टीमध्ये ज्ञाननिष्ठाच्या बाजूने पाहिल्यानंतर ही निंदा केलेली आहे, ती सुद्धा केवळ समुच्चयाच्या दृष्टीने. म्हणून त्याला हीन लेखण्याचा कोणताही प्रयत्न नाही. इथे 2 गोष्टी
मंत्रामध्ये येतात. अविद्या आणि विद्या हा पहिला त्यातला हे आहे. अविद्या म्हणजे काय हे सांगताना भगवत्पाद असं म्हणतात, विद्यया अन्या अविद्या, जी विद्या नाही ती अविद्या. आणि अविद्या म्हणजे न प्लस विद्या, नय तत्पुरुष समास आहे तो, न अधिक विद्या. मग म्हणजे नेमकं इथे उपनिषदामध्ये अविद्या कशाला म्हणायचं, तर अविद्यासाठी त्यांनी व्याख्या अशा दिलेल्या आहेत. ताम कर्म कर्मणो विद्याविरोधित्वात, कर्म जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही, म्हणून ते विद्येच्या विरोधात आहे असं समजलं जातं. म्हणून जे विद्येच्या विरोधात आहे, कोणत्या विद्येच्या विरोधात, त्या विद्येच्या विरोधात ज्यांनी मला देवता भाव किंवा देवता ज्ञान होणार आहे. म्हणजे देवता ज्ञान होणाऱ्या विद्येच्या तुलनेत पाहिलं तर कर्म हे अविद्येसारखं आहे. आणि अविद्या म्हणजे केवळ विद्येचा अभाव नव्हे, योग्य इच्छित विद्येची वांछना म्हणजे अविद्या. म्हणून अविद्या म्हणजे अज्ञान, किंवा अविद्या म्हणजे अज्ञान या दृष्टीने की तो अत्यंत मूढ अशा पद्धतीने तो शब्द वापरलेला नाही आहे. ताम अविद्याम अग्निहोत्रादि लक्षणामेन केवलम उपासते. आता इथे दोन अगदी स्पष्ट उपनिषदांनी भाग केलेले आहेत. जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काम्य कर्म करते तिचा कुठलाही उल्लेख या उपनिषदामध्ये नाही आहे, ती बाहेर आहे. तिचा साधनेमध्ये अंतर्भूतसुद्धा तिला केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर अशी व्यक्ती येते की ती काम्यकर्म करत नाही, केवळ नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित या 3 कर्माशी आपल्याला बांधून अग्निहोत्रादिनी म्हणजे नित्यकर्मासारखी कर्म ठेवून जी करते, अशाला अविद्या असं नाव दिलेलं आहे. म्हणजे कर्मामध्ये 2 पातळ्या आहेत. ज्याच्यामध्ये काम्य कर्म आहे त्याच्यासाठी उपनिषद साधना सांगतच नाही. याचा अर्थच पहिला असा की जोपर्यंत काम्य कर्म सोडत नाही तोपर्यंत अविद्या नावाच्या, ज्याला कर्माला अविद्या असं नाव दिलं, ते सुद्धा तुम्ही करत आहात असं म्हटलं जात नाही. प्रश्न असा इथे येतो की पुढे एका ठिकाणी कर्माची व्याख्यासुद्धा दिलेली आहे. ईश्वर प्रीती प्रित्यर्थ कर्तव्यम इति कर्म. प्रत्येक केलेलं कर्म जर ईश्वराच्या प्रीतीसाठी, ईश्वराच्या उपासनेसाठी नसेल तर ते कर्म काम्यच समजलं जातं. मग असं जर असेल तर केवळ या 3 प्रकारची कर्म करून आजच्या जगामध्ये मी कसा जगू शकेन? मग माझी नोकरी ही कोणत्या कर्मामध्ये येते? ती नित्य नाही आहे, ती नैमित्तिक नाही आहे, आणि मग ती कशात येते? तर ती काम्य कर्मामध्ये येऊ शकत नसेल किंवा येऊ नये असं जर वाटत असेल तर तिथं काम करत असताना ज्या पद्धतीने ते कर्म केलं पाहिजे, ते कर्म जर कर्तृत्वभाव विरहित असेल, ते कर्म जर फलविरहित असेल, फल अपेक्षा विरहित असेल, तर ते कर्मसुद्धा सतेज सुंदर होऊन स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा लागी अपारा असं ज्ञानेश्वर म्हणतात. अशा प्रकारचं ते होईल. आणि मग त्याच्यात राहिलेली जी कर्म असतील, कारण त्याला काम्यकर्म राहणार नाही, जी बाकीची 3 आहेत ती नित्य नैमित्तिकमध्ये येतात, आणि मग तो या उपनिषदांच्या प्रांगणामध्ये साधक म्हणून प्रवेश करू शकतो. असा जो प्रवेश केलेला कर्मयोगी आहे, कर्मनिष्ठ आहे, त्याच्यासाठी असं सांगतात की तो जेव्हा केवळ कर्मावरच आपलं लक्ष केंद्रित करतो तेव्हा उपासनेला दुर्लक्षित केल्यामुळे त्याला कर्माचे फळ मिळेल, उपासनेचे मिळणार नाही. आणि म्हणून एक अंग विकसित, एक अंगी विकसित होईल, एक अंग म्हणून राहील. दोन्ही अंगी म्हणून विकसित होण्याच्या ऐवजी एक अंगी आणि एक अंग असा अंगी अंग संबंध निर्माण होईल असं ते म्हणतात. असा जो अविद्या म्हणजे केवळ कर्मावरच भिस्त ठेवतो तो अंधारात जातो. नेत्रहीन अंधार असं म्हटलेलं आहे, दृष्टीहीन अंधार, ब्लाइंडिंग डार्कनेस. अंधम तमः, केवळ तमः नाही, अंधम तमः. पुढे श्रुती असं म्हणते, तमसो भूय इव बहुतरम इव ते तमः प्रविशन्ति. के कोण याच्याही पेक्षा जास्त अंधारामध्ये कोण जातो? कर्म हित्वा. फार महत्त्वाचं वाक्य आहे भाष्यामधलं. कर्म हित्वा ये तु विद्यायाम एव देवता ज्ञान एवं रतः अभिरतः. आता आपण दुसरा भाग पाहतोय. अशी व्यक्ती की
पहिल्यामध्ये आपण पाहिलं की ती फक्त कर्मालाच प्राधान्य देऊन सुयोग्य विधीने सांगितल्याप्रमाणे शास्त्रसंमत कर्म करणारी व्यक्ती आणि उपासनेला पूर्ण दुर्लक्षित केलं. आता दुसऱ्या प्रकारची अशी व्यक्ती आहे जी काय करते, कर्महित्वा, कर्माला बाजूला टाकून कर्महित्वा, कर्मत्याग करून ये तू विद्यायाम म्हणजे एवं देवता ज्ञानम उपासनम रतः, सकाळ दुपार संध्याकाळ सतत पूजा चालू आहे, उपासनेला दृढ चालवतोय, पण कर्माला पूर्णपणे दुर्लक्षित करतोय, अशा व्यक्तीचा प्रवेश पहिल्या व्यक्तीपेक्षा सुद्धा जास्त अंधारात जातो. आता प्रश्न असा आहे की एक एक केल्यामुळे अंधारात दोघेही जात आहेत, पण एकाचा अंधार पहिल्याचापेक्षा दुसऱ्याचा अंधार जास्त असण्याचं कारण काय? या दोन अंधारांमधला फरक तारतम्याने इव ते तमो भूय असं म्हटलं आहे जास्त. याचं कारण असं आहे की जो कर्मामध्ये आहे तो कर्मामध्ये असल्यामुळे अजूनही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी कोणतीही दैवी किंवा आत्मिक ताकद अजून तयार व्हायला सुरुवात झालेली नाही. या उलट जो उपासनेमध्ये पुढे चालला आहे त्याची मात्र मनाच्या निश्चलतेमुळे, आणि त्याची मनाची निश्चलता म्हणजे काय की त्याच्या मनामध्ये आत्ता चित्तवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे तरंग उठत नाहीत, किंबहुना तरंग उठत नाहीत असा काल जास्त जास्त लांबत चालला आहे. जसे जशी त्याची उपासना वाढेल तशी तशी त्याला प्रतिबिंबाची म्हणजेच ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. ईश्वराच्या अस्तित्वाची प्रतिबिंब रूपक जाणीव म्हणजे सुख. अशा सुखाची चटक लागल्यामुळे तो या सुखामध्ये आकंठ डुंबण्यासाठी तिथून बाजूला येऊ शकत नाही किंवा बाजूला येऊ इच्छित नाही. म्हणजे कर्म करत असलेल्याला उपासना न केल्याची चूक जर सुधारायची असेल तर त्याची शक्यता आहे, पण उपासना करत असलेल्याला मात्र कर्माकडे परत ओढून आणणे हे अत्यंत अवघड पडतं, म्हणून ते जास्त अंधारात जातात असं श्रुती म्हणते. पण याऐवजी कर्तव्यनिष्ठतेला जे व्यर्थत्व देतात किंवा हीनत्व देतात, आणि अशी उपासना करणारी बरीच लोक आपल्या अनुभवामध्ये येतात. प्रपंचाचं नाव काढलं तरी सुद्धा माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. अगदीच कर्मयोगी विका राजवाडे म्हणून होते इतिहास आचार्य. आईची इतकी हेळसांड की शेवटी आईला वेड लागलं त्यांच्या, तरीसुद्धा तिला बघायला ते गेले नाहीत. पण त्याने आपलं कर्म मात्र जे केले मग अत्यंत चोख, अत्यंत इतिहासावर त्यांचे जेवढे उपकार आहेत तेवढं कोणीच काम केलेलं नाही. भांडारकरांसारख्या मोठ्या व्यक्तीने सुद्धा सांगितलं की अशी व्यक्ती पूर्ण इतिहासात, त्यांना इतिहासाचार्यच म्हणतात. म्हणजे कर्माच्या दृष्टीने कोणतीही चूक नसूनसुद्धा आपल्या कर्तव्यातल्या एका गोष्टीला जसं त्यांनी बाजूला सारलं, तसं उपासनेला आपण सुरुवात करत असताना कर्माकडे आपलं लक्ष तितकंच असलं पाहिजे, उपासनेकडे सुद्धा तितकंच असलं पाहिजे. आणि म्हणून कर्म आणि उपासनेचा समुच्चय करण्यासाठी जेव्हा मी माझ्या विहित कर्मामध्ये नसेन तेव्हा मी माझ्या उपास्य देवतेच्या उपासनेमध्ये असेन, जेव्हा मी माझ्या उपास्य देवतेच्या उपासनेमध्ये नसेन तेव्हा मी माझ्या कर्मयोगामध्ये कर्मनिष्ठ होऊन कर्तृत्वभाव विरहित राहून, मग प्रश्न असा येतो की कर्तृत्वभाव विरहित आणि फलाची अपेक्षा न करताना कर्म करणे म्हणजेच त्या कर्मामध्ये ईश्वराचं दर्शन समजून जे कर्म आपल्यासमोर आहे ते इतकं व्यवस्थित चोख आखीव रेखीव केलं पाहिजे की त्या कर्मामुळे जे काही व्हायचं त्या कर्माचं फल अत्यंत उत्कृष्ट तर येईलच, पण त्याच्यावरचा अधिकार पूर्णपणे काढून घेतल्यामुळे, म्हणून संतांनी केलेली जी कर्म आहेत त्या कर्मामध्ये एक प्रकारची रेखीवता सापडते, एक प्रकारची अखीवता सापडते. बोलत असलेल्या शब्दांमध्ये नेमके मोजके शब्द मोत्यासारखे बाहेर पडतात, अर्थ गर्भ राहतात. त्या अर्थाने पुढची 7-8, 8-8, 900 वर्ष लोक हलून जातात. याचं कारणच असं आहे की तिथे कर्तृत्वभावही नाही आहे, फलाची अपेक्षाही नाही आहे, आणि असं झाल्यानंतर जे जे कर्म त्यांच्या मूळचे ते ज्ञाननिष्ठ आहेतच. अशा पद्धतीचं कर्म, म्हणून एक फलवत दुसरा अफलवत असं कधीही न ठेवता दोन्हीही फलवंत झालेच पाहिजेत. आणि म्हणून ज्याच्या मनाची निर्मलता, ज्याच्या मनाची निश्चलता या दोन्ही पहिल्या पायऱ्या पार पडलेल्या आहेत, तो ज्ञाननिष्ठेसाठी ज्ञानमार्गासाठी सजग झालेला, तयार झालेला, आणि यालाच
शिष्यत्वाची तयारी असं म्हणतात. हे दोन्ही ज्याचं झालेलं आहे त्याच्यासाठी काका म्हणतात त्याप्रमाणे गुरु नावाचं तत्त्व तयारच आहे. आणि याचं कारण असं की कर्म करण्यासाठी गुरु असेलच, गुरु नसेल सुद्धा. उपासना करण्यासाठी गुरु असेल, गुरु नसेल सुद्धा, तरीसुद्धा या दोन्ही साधनांचा अभ्यास होऊ शकतो. शास्त्रांना धरून तो करता येतो, पण याच्यानंतरचा जो अभ्यास आहे तो मात्र पुस्तकाला धरून करता येत नाही, शास्त्राला धरून करता येत नाही. आणि म्हणून तिथे गुरुचं हे आहे. म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेल्या इतक्या या श्लोकांमध्ये जो मतितार्थ उपनिषदाने सांगितला तो असा आहे: उपासना व कर्म समुच्चय अनुष्ठान शक्य आणि अनिवार्य आहे. ते शक्यही आहे, ते अनिवार्यही आहे. ज्ञान व कर्म यांचे समुच्चय अनुष्ठान नसून त्यांचे क्रम अनुष्ठान शक्य व अनिवार्य आहे. तिसरं, उपासना व कर्म एक एक अनुष्ठान केल्यास इप्सित साध्य होत नाही. चौथं, उपासना व कर्म दोन्हीही मूल्यवान आहेत, कारण शास्त्रानेच कारण दिलेलं आहे. भाष्यामध्ये त्याने असं लिहिलं आहे: शास्त्रविहित काहीही मूल्यविहीन नसते. आणि म्हणून कर्माचा उल्लेख शास्त्रात आहे, उपासनेचा उल्लेख शास्त्रात आहे. त्यामुळे यातलं मूल्यहीन काहीच नाही. फक्त त्या मूल्याची ज्या पद्धतीने रचना झाली पाहिजे ती तशी व्हावी म्हणून समुच्चय अनुष्ठानासाठी हे सांगितलेलं आहे. म्हणून जर समुच्चय अनुष्ठान झाले नाही तरीसुद्धा या दोन्ही अंगांची कोणत्याही प्रकारचं मूल्य कमी होत नाही, हा त्यातला सांगण्याचा हेतू आहे. पुढे 10वा मंत्र जो येतो इथे आता विद्येचे आणि अविद्येचे फल सांगायला सुरुवात केलेली आहे. विद्येचे फळ वेगळं सांगितलेलं आहे, अविद्येचं वेगळं, म्हणजे कर्माचं वेगळं सांगितलं आहे, उपासनेचं वेगळं सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की अशी अशी फळं मिळतात हे सांगणारं कोण? हे कोण म्हणतं की अशी फळं मिळतात? जो उपनिषद लिहिणारा ऋषी आहे तो स्वतःच असं म्हणतो की मी असं म्हणत नाही. इथे शुश्रूम धीरानाम, असं आम्ही त्या व्यक्तींकडून ऐकलेलं आहे ज्यांचं नाव धीर असं आहे. आता प्रश्न असा येतो की धीर म्हणजे कोण? धियम राती विषयेभ्यो इति धीरहा. धियम राती म्हणजे ज्यांनी आपल्या इंद्रियांचं पूर्णपणे विषयांपासून परावृत्त करण्यासाठी नियंत्रण साध्य केलेलं आहे त्याला धीर असं म्हणतात. हे एक व्याख्या झाली. दुसरी धीराची व्याख्या जी शास्त्रात संमत मानतात पण ज्यांनी सांगितले तो मात्र नाटककार आहे, कालिदासाची व्याख्या आहे ती व्याख्या अशी आहे: विकार हेतौ सती. एक एक शब्द त्याचा महत्त्वाचा आहे आणि ते त्यांनी आपल्या नाटकात वापरलेली आहे. त्याच्या एका नायकाला धीर म्हणताना विकार हेतौ सती नहि विक्रियन्ते, म्हणजे विकार होतच नाही आहे, समोर काही विषय आलेला नाही आणि मी आता धीर आहे हे होऊ शकेल. पण विकार हेतौ सती, माझ्या समोर विकृती घडवणारी परिस्थिती, वस्तू, विषय, पदार्थ, इंद्रिय गोचर असं काहीतरी आहे तरीसुद्धा विकार हेतौ सती नहि विक्रियन्ते येषाम न चेतांसी तथैव धीराः. म्हणजे कोणत्याही प्रकारचं, ज्याला आपण आतलं पाणी हलत नाही म्हणतात, म्हणजे जर चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडत नाही. अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुकाराम महाराजांच्या पुढे आलेला नजराणा. कुठेही विलंब लावलेला नाही आहे, कुठंही असं म्हटलेलं नाही आहे, कुठेही समजावणुकीचा सुद्धा स्वर आपल्या पत्नीबरोबर नाही आहे. ताबडतोब मनामध्ये आलेले उद्गार आहेत: सोने मोती आम्हा मृत्तिके समान. म्हणून तुकाराम महाराज धीर आहेत, धीमंत आहेत. आणि हा धीर शब्द आपण कठोपनिषदामध्ये बऱ्याच वेळा पाहिला. सगळ्यात जास्त धीर या शब्दाचा उपयोग कठोपनिषदात झालेला आहे. धीराला महाप्रज्ञ असं सुद्धा म्हणतात, कारण ज्याची प्रज्ञा इतकी विकसित झालेली आहे की ती विवेकाच्या ज्योतीवर सतत तेज पावत असते, अशी म्हणजे सावध साक्षेपी दक्ष ज्याला म्हणतो तशा पद्धतीची ज्याची प्रज्ञा आहे असा तो असल्यामुळे त्याला महाप्रज्ञ किंवा त्याला धीमंत असंही म्हणतात. धीराची लक्षणं अशी आहेत
की तो विरक्त असावाच लागतो. का असावा लागतो? वैराग्य बुद्धी संतुलनात वैराग्य हा, ज्याची बुद्धी संतुलित आहे तोच वैराग्य असू शकतो. म्हणजे याचा पहिलाच अर्थ असा झाला की जो बाहेरच्या कोणत्याही विषयाने स्वतःच्या वृत्तीमध्ये कोणताही बदल घडवून आणू देऊ शकत नाही किंवा आणू देत नाही असा तो असल्यामुळे बुद्धी संतुलनात वैराग्य. म्हणजे उद्विलनम बुद्धी, उद्विलन कोणत्याही प्रकारचं पटदिशी मनामध्ये येणारा विचार, आणि हा एखाद्या चमकलेल्या विजेसारखा मनामध्ये येऊन जातो. क्षणासाठी कुठेतरी काहीतरी पाहिल्यानंतर आपल्याला हवं असं वाटून जातं. दुसऱ्या क्षणाला कदाचित सावध झाल्यामुळे आपण किंबहुना ते आपल्याला मिळणार नाही अशा पद्धतीने असेल, किंबहुना कुठेतरी थोडासा अध्यात्माचा प्रभाव असेल, पण सहजगत्या तसं होत नाही. उदाहरण सांगायचं म्हणजे तपोवन महाराज जेव्हा स्वतःच्या भिक्षेसाठी सुद्धा ते बाहेर पडत नसत. कोणीतरी भिक्षा आणून देत, ज्या दिवशी आणली नाही त्या दिवशी उपास, अशा पद्धतीत पूर्ण आयुष्य काढलं त्यांनी. अशा या ठिकाणी जेव्हा नेपाळची राणी येऊन त्यांना आपण राजवाड्यामध्ये एक महिन्यासाठी वास्तव्याला यावं म्हणून, आणि खरोखरच ती भक्त होती, तिचीसुद्धा एक प्रकारचा अधिकार होता, पण असा स्तुत्य विचार काढल्याबरोबर ते शक्य नाही, कारण संन्यस्त वृत्तीला ते मान्य नाही. हे ज्या सहजपणे उत्स्फूर्तपणे त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होतं, तिथे अशा व्यक्तीला धीर असं म्हणावं. धीर ही व्यक्ती अत्यंत सुस्थिर असते. आणि सुस्थिर म्हणजे शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्याला घेता येईल. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या अनेक प्रसंगामध्ये हडबडलेले आहेत. आणि प्रसंग कसे होते? दिल्लीला बोलवलेलं आहे, अफजल खानांनी भेटीला बोलवलेलं आहे, संभाजी बाहेर निघून गेलेले आहेत, असे एकापेक्षा एकापाठोपाठ असे प्रसंग येऊनसुद्धा महाराज कुठेही गडबडलेले किंवा हे झालेले दिसत नाहीत. भावनेला बळी पडलेले असे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये खूप थोड्यापैकी एक श्रीशैलम या ठिकाणी घडलेला होता. श्रीशैलमचं दर्शन घेताना महाराजांना सगळं सोडून संन्यासी व्हावं असं वाटलं. इतकाच काय तो झालेला थोडासा बदल. चिन्मयानंद महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या गुरुचा मृत्यू झाल्यानंतर एक अश्रू त्यांच्या डोळ्यातून पडला होता. आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढी लोकं त्यांच्यावर राहिली त्यांनी पाहिलेला हा एकमेव असो. इति सुष्टुम धीरानाम. धीर अशा प्रकारचे आहेत. धीर हा गंभीर असतो, म्हणून धीर गंभीर हा शब्द द्वंद्व समासासारखा एकत्रच येतो. गंभीर म्हणजे ज्याला समजुतीची खोली आहे, ज्ञानपूर्वक ज्याची समजूत इतकी वाढलेली आहे, ज्याच्या समजण्याला खोली आहे, असा तो धीर गंभीर असतो. विषय निष्प्रभावात, कोणत्याही विषयाचा त्याच्यावर प्रभाव पडत नाही. आणि तिसरी शेवटची व्याख्या धीराची म्हणजे धी हा शब्द असल्यामुळे बुद्धिमान. अशानी जो युक्त, असे जे आमचे पूर्वज ऋषी मुनी धीर होते. इति सुष्टुम धीरानाम इति सुश्रुम. त्यांचं ऐकून, त्या धीरांनी ऐकून आम्हाला असं सांगितलेलं आहे की या दोन मंत्र ज्या, या दोन विद्या आणि अविद्या आहेत, त्यांची फळं वेगळी आहेत. आता प्रश्न असा येतो की इथे सुरुवात अविद्या म्हणजे कर्माने केलेली आहे आणि मग उपासनेची त्याला जोड दिलेली आहे. कर्मावर आणि कर्मनिष्ठेवर इतकं सगळं लिहिण्याचं किंवा सांगण्याचं किंवा महत्त्व देण्याचं कारण म्हणजे ज्ञानदेव असं म्हणतात, एरवी जग हे कर्माधीन, एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन. म्हणजे ज्या गोष्टींनी आपण संपूर्णपणे वेढलेले आहोत ते म्हणजेच कर्म आहे. त्यामुळे सुरुवात कर्मापासून आहे. सद्यस्थिती कर्मामुळे आहे, पूर्वस्थिती कर्मामुळेच होती आणि भविष्यस्थिती कर्मामुळेच असेल. आणि म्हणून 4थ्या अध्यायामध्ये 17वा श्लोक आहे, कर्मणो हि अपि बोद्धव्यम. अर्जुनाला भगवान सांगतायत कर्म समजून घे. कर्मणेहि अपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणाः. चुकीचं कर्म कोणतं आहे ते सुद्धा जाणून घे. अकर्मणस्य बोद्धव्यम, अकर्मणा म्हणजे काय तेही जाणून घे. कारण का? गहना कर्मणो गती. कशा पद्धतीने कर्म काम करतं सांगता येत नाही. कर्म इति त्राताः, कर्म त्रायते, कर्म बाध्यते, कर्म बध्नाति,
कर्म सोडवू शकतं, कर्म अडकवू शकतं. आणि म्हणून कर्म जे आहे ते कर्म तुला जे करावं लागणार आहे त्या कर्माच्या करण्याच्या पद्धतीमध्ये कर्माची प्रशस्तता अवलंबून आहे. म्हणून कर्माची प्रशस्तता ही कर्माच्या वेगळ्या वेगळ्या प्रतलावर चालते. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर प्रवचन हे कर्म आहे. प्रवचन हे कर्म जर एखाद्या ज्ञानाने केलं तर तो त्याचा करुणा आशीर्वाद असेल. त्याला ऐकणाऱ्यांच्या बद्दल वाटणारी करुणा आत्मन्येव अनुपश्यते. म्हणून बुडतेही जन पाहावे ना डोळा अशा पद्धतीने तुकाराम जेव्हा लिहितात तेव्हा ते करुणेची अभिव्यक्ती असते. जर साधक प्रवचन करत असेल तर तो साधना या दृष्टीने प्रवचनाकडे पाहतो. जर प्रवचन करून आपल्या शब्दांचे जे काही प्रभाव आहे तो सर्वांच्यावर पडावा आणि त्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारचं यश मिळावं असं जर वाटत असेल तर ते निम्न कर्म किंवा लोकेशनीमध्ये मोडणारं तेच कर्म होऊन जाईल. आणि जर तेच प्रवचन अर्थार्जनासाठी वापरलं तर ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं. असं एक कर्म अलग अलग प्रतलांवर आपल्या आपल्या प्रशस्ततेनुसार वर खाली होत असतं. म्हणून कर्माची प्रशस्तता कर्माच्या हेतूवर अवलंबून असते. रामकृष्ण परमहंसांनी केलेली पूजा आणि आम्ही करत असलेली पूजा या दोन कर्मामध्ये कर्म एकच आहे, पण कर्माची प्रशस्तता वेगळी वेगळी आहे. म्हणून कर्म स्वतः प्रशस्त किंवा अप्रशस्त नसते. आणि याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे रोहिदास चांभार होते, कबीर बुनकर होते आणि शबरी झोपडी झाडत होते. पण तिघांनी आपली कर्म ज्या ज्या पद्धतीने केलेली आहेत त्या कर्मामध्ये मात्र अत्यंत मोठी प्रशस्तता होती. म्हणून कर्माची व्याख्या अशी केलेली आहे, ईश्वरस्य प्रीत्यर्थ कर्तव्यम इति कर्म. ईश्वराच्या प्रीतीसाठी एक त्याच्याशी प्रीती जडणे, दोन त्याच्याशी असलेली प्रीती वाढणे आणि तीन त्याच्याशी असलेल्या प्रीतीची सहज भाव मनामध्ये प्रस्थापित होणे. या तिन्ही गोष्टींसाठी अत्यंत आदर्श उदाहरण म्हणजे मीराबाई आहे. सुरुवात श्रवणाने झाली, नंतर मननामध्ये गेली, नंतर निधिध्यासन इतकं वाढलं की मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोई अशी अवस्था तिची झाली. आणि म्हणून 10व्या मंत्रामध्ये या कर्मावर म्हणजेच अविद्येवर, ज्याला अविद्या असं नाव या उपनिषदामध्ये दिलं आहे, त्या कर्माचं महत्त्व सांगताना त्याची फलश्रुती सांगितलेली आहे. विद्यया क्रियते फलम, विद्येचं फळ आहे. अविद्यया क्रियते फलम, दोघांनाही फळ आहे. कोणती फळं आहेत? विद्यया देवलोकहा, विद्यया तद आरोहंती. बृहदारक उपनिषदातले 2 मंत्र घेऊन विद्येच्या फळाबद्दलची माहिती सांगितली. विद्यया देवलोकहा, उपासनेने देवलोक देव तादात्म्य भाव प्राप्त होतो असा सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. म्हणजे उपास्य देवतेची आराधना करत असताना, उपासना भक्ती आराधना तिन्ही समानार्थी शब्द आहेत. भक्ती जास्त लोकप्रिय झाला, उपासना जास्त शास्त्रीय समजला जातो, पण तिन्हीमध्ये प्रक्रिया एकच, त्या उपासनेचं व्याकरण एकच. याच्यामध्ये एक उपास्य देव आणि मी उपासक, त्या उपास्य देवाची उपासना करतो असा भाव. आणि म्हणून असं म्हणजे त्याच्या जवळ असणे, असं नेहमी जवळ असण्याची भावना म्हणजे भाव सतत ठेवून उपास्य देवतेला समोर ठेवून उपास्य देवतेशिवाय या विश्वामध्ये मला दुसरं काहीही नाही अशा पद्धतीची संपूर्ण शरणागत अवस्था जेव्हा प्राप्त होईल त्यावेळेला त्या उपासनेला येणारा दर्जा हा खरा उपासनेचा दर्जा असेल. पण तो अचानक येत नसल्यामुळे समर्थ सांगतात, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. आणि या उपासनेमध्ये शरणागतीची जी भूमिका आहे, ही शरणागतीची भूमिका उपासनेमध्ये प्रकर्षानं जाणवते. निष्काम कर्म करत असताना कदाचित ती तितकी जाणवणार नाही, पण उपासनेमध्ये ती जास्त जाणवते. कारण उपासनेमध्ये निश्चलतेचं जे फल आहे
त्या निश्चलतेच्या फलामध्ये त्याला त्या नम्रतेची जोडी देणं अत्यंत जरुरीचं आहे. कारण ही एक पायरी आहे जिथे परमेश्वराच्या आशीर्वादाची अनुभूती हळूहळू यायला लागते. आपण करत असलेल्या सगळ्याच कर्मांना एक वेगळ्या प्रकारचा उजाळा मिळायला लागतो. कुठेतरी आपल्याला आतल्या बाजूने यश आल्याची जाणीव व्हायला सुरुवात होते. आणि नुसतीच ती जाणीव नसते तर खरोखरच ते यश येण्यासारखी, कारण ज्याच्या अष्टधा सिद्धी सगळीकडे पसरलेल्या आहेत त्या सिद्धीचे अत्यंत छोटे छोटे कण उपासना करणाऱ्याच्या पदरात पडायला सुरुवात झालेली असते. आता याच क्षणामध्ये जर उपासना कच्ची असेल किंवा करणारा उपासक कच्चा असेल तर तो कुठेही घसरू शकतो. आणि अशा वेळेला त्याच्याकडे असणारी नम्रता त्याला नेहमीच तारून घेऊन जाते. म्हणून शरणागतीच्या भावनेने केली, म्हणूनच उपास्य देवतेच्या समोर उपासक स्वतःला तुच्छ समजतो. आणि म्हणून रामानुजाचार्याने सांगितल्याप्रमाणे माझ्या उपास्य देवतेच्या बाबतीत जे जे काही अनुकूल आहे, माझं उपास्य दैवत जर एक गणपती असेल तर माझ्या उपास्य देवाचं अत्यंत आवडतं फूल जे असेल तेच मी त्याला अर्पण करेन. त्याला प्रतिकूल असेल ते मी अर्पण करेन. बिल्वदल असेल तर ती मी माझ्या शंकरालाच देईन, ते मी गणपतीला देणार नाही. इथे जेव्हा एखादा तांत्रिक प्रश्न विचारला जातो की काय फरक पडतो इकडून तिकडे दिलं, तर इथे प्रश्न तांत्रिक प्रश्नाचा नाही आहे. उपास्य देवतेची आराधना करत असणारा उपास्य देवता हे माझं उपास्य दैवत तर आहेच, पण मला शेवटी त्या उपास्य दैवतेमध्ये जाऊन विरून जायचं आहे. ही एवढी मोठी जी मला उडी तिथंपर्यंत मारायची आहे. म्हणून हनुमंत हे उपासनेचं अत्यंत मोठं आदर्श उदाहरण आहे. कुठेही रामाव्यतिरिक्त काहीही दिसलेलं नाही, किंवा मीरेला स्वतःचा पती दिसलेला नाही आहे, स्वतःची सासू दिसलेली नाही आहे, स्वतःची आई दिसलेली नाही. ज्या आईने ती मूर्ती दिली तिलासुद्धा नंतर ती केवळ कृष्णमयच वाटत होती. अशा पद्धतीने बाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परपुरुष, प्रत्येक महंत, प्रत्येक गोसावी हा फक्त कृष्णमय झाला होता. आणि याचं कारण म्हणजे उपासना त्या पातळीला पोचलेली होती. आणि म्हणून विद्यया देवलोक हा अशा प्रकारची विद्या म्हणजेच उपासना केल्यानंतर देवात्मभावाला तो प्राप्त होतो. अविद्यया कर्मना क्रियते अन्यत् फलम. या उलट जे कर्म करणारे आहेत, कोणतं कर्म? जे शास्त्रविहित कर्म आहे. आपण शास्त्रविहित कर्म करणाऱ्या लोकांच्या कर्माबद्दलच बोलतो आहे. जे स्वाभाविक कर्म करणारे आहेत, जे काम्य कर्म करणारे आहेत, त्यांना ईशावास्य उपनिषदामध्ये स्थान नाही. पुढे ते असं म्हणतात, अविद्यया कर्मणा फलः कर्मणा पितृलोक इति श्रुते. या विद्येनी पितृलोक विद्येनी देवलोक मिळतो, कर्मानी पितृलोक, किंवा ज्याला प्लेस ऑफ मेन्स असं म्हणतात, MENES. देवलोक किंवा पितृलोक असे दोन लोक आहेत. दोन्ही अनुभवांच्या कक्षा आहेत, दोन्ही अनुभवांच्या पातळ्या आहेत, दोन्ही कर्मामध्येच मोडतात. कर्म कर्मामध्ये मोडतंच, पण उपासनासुद्धा कर्मामध्ये. एक कायिक आहे, एक मानसिक आहे. दोघांचा हेतू वेगळा वेगळा आहे, दोघांची फलं वेगळी वेगळी आहेत, आणि म्हणून त्यांचा समुच्चय करणं क्रमप्राप्त आहे, अनिवार्य आहे अशी श्रुती सांगते. या उलट केवळ एककी केल्यामुळे तुम्ही अंधारात जाल असं श्रुती आपल्याला सांगते. 11वा मंत्र असं सांगतो की विद्यांच अविद्यांच उभयं सह वेद इति श्रुती. श्रुती असं म्हणते की विद्या आणि अविद्या या दोन्हीची उभय एकाच वेळी एकाच पुरुषाने, एकाने उपासना करावी, काही राहिलेल्याने अमुक करावं असं नाही, एकाच पुरुषाने कर्म आणि उपासना दोन्हीचाही अभ्यास करावा. उभयंसह एकेन पुरुषेन अनुष्ठेय वेद तस्य इवं समुच्चयकारिणं एक एक पुरुषार्थ संबंध क्रमेण स्यात्. आता कर्म आणि ज्ञान याचा समुच्चय क्रमसमुच्चय आहे. तसा याच्यामध्ये सुद्धा समुच्चयाने करायचे आहे, पण फल मात्र क्रमेण स्यात्. कर्माचा मलाच्या अवरोधाचा जो कर्मामध्ये अंतर्भूत आहे, म्हणून पहिल्यांदा मनाची निर्मलता आणि मग मनाची विक्षेपता. पण याचा अर्थ पहिल्यांदा निर्मलता करून घेतो आणि मग निश्चलता आणून घेतो असं नाही आहे. पण साधारण येणाऱ्या निष्कर्षानुसार जसं 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 विमलता वाढत जाईल तशी 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 तशी
विक्षेपसुद्धा कमी कमी होत जातो. आणि म्हणून उपासना साध्य व्हायला लागते ज्या वेळेला कर्मसिद्ध व्हायला लागतं. म्हणून दोन्ही एकत्र जरुरीचे आहे. अविद्या, आता याच्यामुळे काय होतं, फल काय मिळतं? जर ज्याने एखाद्याने कर्म जसं करावं तसं केलं, उपासना जशी करावी तशी केली, तर त्याचं काय होतं? अविद्यया मृत्युम तीर्त्वा. अविद्येमुळे म्हणजेच विधी निषेध ते गाळीत, विधी ते पाळीत असं जो कर्म करणार आहे तो मृत्युम तीर्त्वा, म्हणजे तो मृत्यूला तारून पलीकडे जातो. प्रश्न असा आहे की मृत्यू म्हणजे काय? आणि इथे मृत्यूची व्याख्या जी केलेली आहे ती व्याख्या फार महत्त्वाची आहे. आपल्या संकल्पनेमध्ये असणारा मृत्यू म्हणजे जडदेहाशी सूक्ष्मदेहाची झालेली फारकत, अशा पद्धतीचा जो मृत्यूची व्याख्या आपल्या मनामध्ये आहे, ती मृत्यूची व्याख्या श्रुतीला या उपनिषदामध्ये अपेक्षित नाही आहे. म्हणून ती मृत्यूची व्याख्या स्वतःच करते. मृत्यू स्वाभाविकम कर्म ज्ञानम च. आता स्वाभाविक, कर्म, ज्ञानम च असं 3 शब्द आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वाभाविक. आणि स्वाभाविक म्हणजे काय? त्याच्या स्वभावानुसार. मग साधकाचा स्वभाव कशाने बनतो? साधकाचा स्वभाव त्याच्या बुद्धी कर्मानुसारेणी, त्यामुळे त्याच्या वासनेप्रमाणे बनतो. त्याच्या संचितामध्ये, त्याच्या प्रारब्धामध्ये त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कर्मानुसार त्याची बुद्धी तशा पद्धतीने काम करत असल्यामुळे जिथे जिथे ज्या ज्या प्रकारचा स्वभाव बनतो. आणि फार उत्तम चांगलं उदाहरण चिन्मयानंदांनी असं दिलेलं आहे की कोणीही आपल्याला उलटं बोललं की स्वाभाविक काय होतं? राग येतो. याला स्वाभाविक कर्म असं त्यांनी म्हटलेलं आहे. विवेकी कर्म काय आहे? महात्मा गांधींना जेव्हा मारलं एकाने आणि बेशुद्ध पडले आणि शुद्धीवर आल्यानंतर लोकांनी सांगितलं आपण केस करूया, तेव्हा त्याने असं सांगितलं की नाही, केस नाही करायची, पण तो आहे कुठे? त्याला मी समजावून सांगू शकलो नाही. या दोन्हीतला जो फरक आहे तो फरक इतकाच की एक स्वाभाविक कर्म होतं, ज्यांनी मारलं त्यांनी स्वाभाविक कर्म केलं होतं. बापूंनी मात्र त्याच्याबद्दल जे केलेलं होतं ते विवेकी कर्म होतं. आणि म्हणून ही कर्माची इतकी मोठी जी इंगित आहे ते कबीर आपल्या छोट्याशा शब्दामध्ये खूप छान सांगतात. जो तो को काटा बोवे तू बोवे फूल, फूल को फूल मिले काटे को त्रिशूल. त्याचं काय करायचं ते ईश्वर पाहून घेईल, पण तू तुझ्याकडून येणारी जी काही प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया ही नेहमी विवेकी प्रतिक्रिया असली पाहिजे. आणि विवेकी प्रतिक्रियेचं स्वाभाविक कर्माच्या विरुद्ध म्हणजेच विवेकी प्रतिक्रिया. आणि विवेकी प्रतिक्रियेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विवेकी प्रतिक्रिया विकारांना धरून होत नाही. म्हणजे जितक्या विकारपूर्वक मनामधून आलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या सगळ्या अविवेकी आहेत. म्हणून रागावून बोलणे, मत्सराने बोलणे, लोभाने बोलणे, क्रोधाने बोलणे, या सगळ्या गोष्टी या आहेत विकृतीने भारलेल्या आहेत. अशा विकृतीने भारलेल्या ज्या प्रतिक्रिया त्यालाच स्वाभाविक प्रतिक्रिया असं म्हणतात. आणि म्हणून स्वाभाविक कर्म ज्ञानमच. आता इथे ज्ञान शब्द कशासाठी आला तर जो जो स्वाभाविक कर्मासाठी ज्ञान संपादन करतो, उदाहरणार्थ मला माझा चरितार्थ चालवण्यासाठी जे ज्ञान घ्यावं लागतं ते ज्ञान मला माझ्या स्वरूपासाठी लागणाऱ्या ज्ञानापेक्षा त्याची अत्यंत वेगळी पातळी आहे. त्यामुळे अशा प्रकारचं ज्ञान आणि त्याच्यासाठी होणारं कर्म हे दोन्ही स्वाभाविकमध्ये मोडत असल्यामुळे असं जे जे स्वाभाविक होत असेल ते मृत्यूला कारणीभूत होतं. आणि त्याचं मृत्यूला कारणीभूत होण्याचं कारण काय आहे? ते सगळं विकारातून उत्पन्न होतं. विकारातून उत्पन्न झालं म्हणजे त्याच्यामध्ये कर्तृत्व भावना आली. कर्तृत्व भावना आली म्हणजे ते कर्म फलासाठी प्राप्त झालं. फलासाठी प्राप्त झालं म्हणजे परत देह प्राप्त करावा लागेल, कारण त्याचं वासनेमध्ये रूपांतर झालं. वासनेमध्ये रूपांतर झालं की सूक्ष्म शरीरामध्ये वासनेचं गाठोडं घेऊन लिंग शरीर दुसऱ्या कुठल्या तरी शरीरासाठी पुढं जातं. आणि मग संसरती इति संसारः. आणि मग प्रपंचाच्या माध्यमातून संसरती या तत्वातून ही व्यक्ती परत कर्मापासून कर्माकडे, कर्मापासून कर्माकडे अशी पुढं जाते. याला मृत्यू असं म्हणतात. आणि हा मृत्यू या अविद्येमुळे टळतो. टळण्याचं कारण त्यांनी फक्त वेदविहित अग्निहोत्रादी कर्म एवढीच कर्म ठेवलेली आहेत कर्म या नात्याखाली.
आणि अग्निहोत्रादी कर्माचं कोणत्याही प्रकारचं फल नाही आहे. म्हणजे ती कर्म विधीने परवानगी दिलेली आहेत. या उलट राहिलेली जी कर्म आहेत ज्याच्यामध्ये माझं अर्थार्जन चरितार्थ सगळं काही येतं, तिथं मात्र मी काम्य कर्म करत नसल्यामुळे ती कर्म जवळजवळ असून नसल्यात जमा आहेत. ती कर्म होत राहतील, पण त्या कर्माचा न कर्म लिप्यते नरे, अशा पद्धतीने ती कर्म होतील. आणि म्हणून त्या मृत्यूला टाळण्यासाठी अशा प्रकारचं कर्म म्हणजे अविद्या मदत करते. म्हणून अविद्यया मृत्युम तीर्त्वा. स्वाभाविक कर्माबद्दल व्याख्या केलेली आहे. वासना प्रसृत अनंत जन्म संस्कारात स्वाभाविकम कर्मम इति स्वाभाविक कर्म. आणि संस्पर्शजन्य भोग हा स्वाभाविक कर्माचं एक आणखीन वैशिष्ट्य असं आहे की ती आपल्या इंद्रियांचा प्रत्येक विषयाशी संयोग करून देण्यासाठी उद्युक्त होते. म्हणून संस्पर्शजन्य भोग हा दुःख योनेही इवते. कोणत्याही विषयाशी झालेला संग हा दुःखाच्या योनीत गेल्यासारखा आहे, असं हा हे मंत्र सांगतो. विवेक कर्मज्ञान या विरुद्ध कसं आहे, स्वाभाविक कर्म हा मृत्यू आहे, विवेक कर्म किंवा विवेकी कर्म हा त्याच्या विरुद्ध आहे. विवेकी कर्मज्ञान कसं आहे, श्रुती प्रसृत विधिवत विवेक प्रभाव इंद्रिय अप्रभावात ज्ञानम. असं जे कर्म जिथे इंद्रियांचा प्रभाव नाही, विवेकाचा प्रभाव आहे, जे विधीला धरून आहे आणि जे श्रुतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे, त्याला विवेकवत कर्म असं म्हणतात. असं जे कर्म आहे तो करणारा जो आहे तो अविद्याम मृत्युम तीर्त्वा. आणि पुढे त्याच्यानंतर दुसरा जो त्याच्यातला भाग सांगितला आहे तो असा आहे की विद्यया अमृतम अश्नुते. या उलट उपासनेच्या भागामध्ये मात्र जे फळ आहे ते मात्र कसं आहे, अमृतत्वाचं फळ आहे. एकात मृत्यू टाळतोय, एकात अमृतत्व येतं आहे. मग मृत्यू टाळणे हेच अमरत्व नाही का, अशी शंका येणं स्वाभाविक आहे. कारण एका बाजूला मृत्यू एकामुळे टळतो असं म्हणतात आणि एकामुळे अमरत्व. जेव्हा मृत्यू टळतो तेव्हाच अमरत्व येतं की नाही येतं, याचं भाष्यकाराने जे खुलासा दिलेला तो असा आहे की एखाद्या गोष्टीचं नसणं किंबहुना माझ्या एक साधक म्हणून माझ्याकडे असणाऱ्या जितक्या दुर्गुणांचं जे जे काही होतं ते सगळं माझ्यातून बाहेर काढणं म्हणजे माझ्याकडे माझ्या आतल्या बाजूला ईश्वर तत्वाला झाकळून टाकणाऱ्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या मी बाहेर काढल्या. त्याच वेळेला मी मृत्यूला बाहेर टाकलं. आता अशा बाहेर टाकलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा मी माझ्या रिक्त झालेल्या स्थानाला दैववत भरून टाकेन, प्रकाशाने भारून टाकेन, तेव्हा ते अमृताला प्राप्त होईल. अशा दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी. आणि मग ते कसं प्राप्त होईल, कारण एका बाजूला मी ज्याचा अवरोध आहे, जी अविद्या आहे ती काढून टाकली, अविद्यया ती गेली. आणि दुसऱ्या बाजूला मात्र मी जे भरायचं त्याच्यासाठी उपासना केल्यामुळे देवता भाव देवता ध्यान झाल्यामुळे त्या देवतेचं जे जे काही आहे ते हळूहळू हळूहळू माझ्या त्या रिक्त झालेल्या स्थानामध्ये भरायला लागलं. आणि हे स्थान कोणतं आहे, अंतःकरणाचं स्थान आहे. ज्या अंतःकरणातून किलमिष असा शब्द गीतेमध्ये आहे, किलमिष काढून टाकलं त्याच अंतःकरणामध्ये मी आता त्याला देवानी भरून टाकलेला आहे. आणि तो माझा जो देव आहे तो माझा देव सगुण साकार असा देव आहे, तो माझा उपास्य असा देव आहे. आणि मी तो सगुण साकार घेण्याचं काम घेण्याचं कारण असं की जसं कर्म हे माझ्या अत्यंत जवळचं आहे म्हणून मी पहिल्यांदा कर्मामध्ये काम्य कर्मापासून निष्काम कर्माची निवड केली, तशी उपासनेमध्ये मी सगुण साकाराची सगळ्यात पहिल्यांदा निवड केली. कारण मला सगुणही कळतं, मला साकारही कळतं. मला सगुण निराकार कळायला अवघड जातं, निर्गुण निराकार तर माझ्या समजण्याच्या फार पलीकडे आहे. म्हणून मी आता सगुण साकाराला समोर ठेवलं आहे. आणि म्हणून अहम ग्रह उपासना असं त्या उपासनेचं नाव आहे. अहम ग्रह, त्या देवतेमध्ये माझा ग्रह करायचा, म्हणजे ती देवता म्हणजेच मी अशा पद्धतीने. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या कालिदासांना काहीही आयुष्यामध्ये करता आलं नाही त्यांनी काली मातेची आराधना केल्यानंतर शारदा मातेचं उपास्य देवता म्हणून शारदा माता ठेवली आणि तो अत्यंत
काय म्हणतो बुद्धिमान असा नाटककार काय जे काय असेल ते होऊ शकला. याचा अर्थ त्या देवतेची त्याच्यावर असणारी कृपा सिद्ध झाली. आणि म्हणून अशा प्रकारे ही उपासना जरी फलाला वेळ लागत असेल तरीसुद्धा, कारण कर्मामध्ये रोज करण्याची गोष्ट असल्यामुळे समोरासमोर प्रत्यक्ष प्रमाणाने ती पाहता येते की ती बरोबर होती किंवा नाही. उपासनेच्या बाबतीत मात्र येणारे जे निर्णय आहेत, येणारे जे काही बदल आहेत ते हळूहळू होत असल्यामुळे समर्थांना सांगावं लागलं दृढ चालवावे, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. इथे असंगता जी आहे तिथे दृढेनं म्हणण्याचं कारणच असं की ते दृढ जोपर्यंत होत नाही म्हणून परसिवरन्स ज्याला म्हणतात तो तिथे लागतो. आणि असा देवतात्म भाव हा कशा कशा प्रकारचा येऊ शकतो. विद्यया देवता ज्ञानेन अमृतम देवतात्म भाव अश्नुते. कसा कसा भाव असतो तर सुरुवातीला तो सलोकतेचा भाव असतो. म्हणजे मी माझ्या आराध्य देवतेची पूजा करताना, म्हणजे जसं आपल्याला मंदातही सांगतात की पूजा करतो किंवा आठवण करतो तर त्या कसं म्हणतात की त्याला वरपासून खालीपर्यंत आठवावा. रामाचं मुकुट आठवावा, रामाचे खांदे आठवावेत, रामाचे हात आठवावेत, रामाची कमर आठवावी, रामाच्या मांड्या आठवाव्यात, रामाचे पाय आठवावेत. याचा अर्थ असाचा की हळूहळू मी त्या संकल्पनेमध्ये हळूहळू मी आत चाललो. जेव्हा मी माझं अस्तित्व विसरून केवळ राम जिथे आहे त्या लोकामध्ये जर मी गेलो तर ती माझी सलोकता झाली. अशी सलोकता पुढे वाढत गेल्यानंतर, म्हणून जो कृष्ण भक्त आहे तो गोलोकात असतो, जो शिवभक्त आहे तो कैलासात असतो, जो विष्णू भक्त आहे तो वैकुंठात असतो. कारण वैकुंठ हे त्याचं धाम आहे. त्याच्या धामात प्रवेश करणे ही पहिली पायरी असल्यामुळे सलोकता आहे. त्याच्यानंतर सामिप्य आहे. तिथे बऱ्याच काही गोष्टी आहेत पण तिथे त्याच्या लक्षात मी आलो आहे हे यावं इतकी माझी इच्छा जर उत्कट असेल तर मात्र तो हळूहळू मला ओळखायला लागतो आणि तिथं माझं त्याच्याशी सामिप्य झालेलं असतं. आणि सामिप्य झाल्यानंतर तो मग मला त्याच्या जवळ, त्याच्या चरणाजवळ बसायला देतो. म्हणून नेहमी हनुमान रामाकडे एकच मागणं मागत असतो, तू कुठेही जा, मला सोडू नकोस आणि मला कुठेही राहायचं नाही, तुझ्या फक्त चरणाजवळ राहायचं आहे. अशा प्रकारची शरणागती झाल्यानंतर सारुप्यता येते. कारण आता कसं झालं की राम बघायचं म्हटलं की हनुमान आलाच. म्हणजे रामाच्या आजूबाजूचा दायरा वाढवावा लागणार नाही कोणाला पाहायला, तो तिथेच आहे. आणि याच्यानंतर जेव्हा आपली स्वतःची छाती फाडून दाखवल्यानंतर आता रामच दिसले त्यावेळेला मात्र सायुज्यता पूर्ण झालेली असते. आणि मग अशा वेळेला येणारे जे उद्गार आहेत ते असे आहेत की मी आता नाहीच आहे, जो मी म्हणून दिसतोय तो फक्त त्यांनी सांगितलं म्हणून थांबलेला आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, सायुज्य मुक्तीनंतरचा उद्गार आहे तो. आणि म्हणून अशा प्रकारची 4 प्रकारची देवतात्म भाव हा उपासनेने येतो. कोणाला कितपत यावा, एका जन्मामध्ये कितपत साधावं हे त्याच्या कर्मानुसार, त्याच्या प्रारब्धानुसार अवलंबून आहे. पण क्रम मात्र असाच राहतो. आणि म्हणून स्वाभाविक कर्माकडून शास्त्रशुद्ध कर्माकडे, शास्त्रशुद्ध कर्माकडून उपासनेकडे, उपासनेनी देवलोक प्राप्ती, देवता भाव रतः आपेक्षिक मुमुक्षत्वात तुलनात्मक अमृतत्व आपनोती. म्हणून त्यातल्या अमरत्वाचं व्याख्या अशी केलेली आहे, देवता भाव रतः, देवतेच्या भाव. कारण म्हणून म्हणतात ना की त्याच्या शरणामध्ये जो गेला त्याचा काळसुद्धा काय वाकडं करू शकणार आहे. याचा अर्थच असा की देवता भावरतः आपेक्षिक मुमुक्षत्वात, मुमुक्षत्वच आहे ते पण अपेक्षिक आहे. अपेक्षिक असण्याचं कारण असं आहे की अजूनही ज्ञानाचा उदय नाही. कर्मानुसार जितकं काही करता येण्यासारखं आहे तितकं पूर्ण केलेलं आहे. तुलनात्मक अमृतत्वम आपनोती. असा विद्येचा आणि अविद्येचा वेगळी वेगळी फलं, समुच्चय साधना, साधनेमुळे येणारे त्याचे जे काही परिणाम आहेत ते अशा प्रकारचे आहेत असं सांगितल्यानंतर पुढच्या मंत्रामध्ये पहिल्यांदा संभूती आणि असंभूती या उपासनेला सुरुवात होते. विद्या अविद्या या 2 उपासनात सांगितलेल्या आहेत. कर्म ही उपासनेत मोडते, उपासना कर्मात मोडतं.
कर्म उपासनेत मोडतं, उपासना कर्मात मोडते. फक्त समजावं म्हणून कर्म आणि उपासना असे दोन भाग केलेले आहेत. एक शरीराने करायची गोष्ट, एक मनाने करायची गोष्ट. आता प्रश्न असा आहे की संभूती आणि असंभूतीमध्ये मात्र दोन्ही मनाने करायच्या गोष्टी आहेत. इथे काहीच नाही आहे. जे जे काय आहे ते मानसिक आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभूती म्हणजे नेमकं काय आणि असंभूती म्हणजे नेमकं काय, हे कुठून आले, असे हे दोन शब्द काय इथे या उपनिषदांमध्ये आलेत. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत आपण असं कुठं पाहिलेलं आहे की मी संभूतीची उपासना करतो आणि मी असंभूतीची उपासना करतो, असं कधी आत्तापर्यंत उद्गार कोणी काढलेले नाही. म्हणजे ही नेमकी उपासना काय आहे. इथे जे उपनिषद सांगतं, पहिल्याच मंत्रामध्ये त्यांनी असंभूतीची आणि संभूतीची पहिल्यांदा व्याख्या केलेली आहे. भगवत्पादांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उपनिषदातल्या प्रत्येक शब्दाला घेऊन त्या शब्दाला अत्यंत जवळचा जो शब्द आहे तो शब्द तिथं घेऊन त्याचा ते अर्थ सांगतात. असंभूतीम संभवनम संभूतीही, जे जे उत्पन्न होतं त्याला संभूती असं म्हणतात. संभवनम, उत्पन्न होण्याची शक्यता असणे ही गोष्ट वेगळी आणि उत्पन्न होणे ही गोष्ट वेगळी. संभूती, असंभूतीमध्ये उत्पन्न होण्याची शक्यता आहे, ताकद आहे, कारण आहे, आणि संभूतीमध्ये उत्पादन झालेलं आहे. म्हणून असंभूती आणि संभूती या दोन्हीचं नातं असं आहे, एक अजून जे झालेलं नाही आणि एक जे झालं आहे. आगा जे घडले ते नवलचिकी, हे जसं संतांनी सांगितले ते संभूती आहे. जे जे व्याकृत स्वरूपामध्ये आलं म्हणून संभूतीला व्याकृत असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर जे आलेलं नाही त्याला अव्याकृत असं म्हणतात. म्हणजे असंभूती म्हणजेच अव्याकृत. आता प्रश्न असा येतो की जे उत्पन्न होतं त्याला आपण व्याकृत म्हटलं, उत्पन्न होतं त्याला संभूत म्हटलं, पण आणखीन एक व्याख्या अशी आहे, जे जे उत्पन्न होतं ते कार्य असतं म्हणून त्याला कार्य असं म्हणतात, आणि ज्याच्यापासून उत्पन्न होतं त्याला कारण असं म्हणतात. म्हणजे असंभूतीचं आणखीन एक नाव कारण असं आलं. असंभूती, अव्याकृत कारण आणि व्याकृत संभूती कार्य. आता प्रश्न असा आहे की ज्यांनी तयार केलं आणि जे तयार झालं हे दोघेही कशाच्या अधिष्ठानावर आहेत? एकाच अधिष्ठानावर आहेत, ज्याचं नाव ब्रह्म आहे. म्हणून ह्याला कार्य ब्रह्म असं म्हणतात, त्याला कारण ब्रह्म असं म्हणतात. आणखीन एक त्याला नाव आहे अक्षर ब्रह्म असं म्हणतात आणि क्षर ब्रह्म असं म्हणतात. द्वा इमौ पुरुषौ लोके क्षरम च अक्षरम अपि, क्षरम सर्वाणी भूतानी कूटस्थम अक्षरम उच्यते. क्षर अक्षर असं म्हणतात. आणखी एक नाव आहे, जे कार्यब्रह्म आहे त्याला क्षेत्र म्हणतात आणि जे कारण ब्रह्म आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आता एकाला क्षर म्हटलं, एकदा क्षेत्रज्ञ म्हटलं. असं का? क्षतात्रायती, इथे जे क्षती पोचते आपल्याला, कार्यब्रह्मामध्ये क्षती आहे. क्षती म्हणजे विनाश, क्षती म्हणजे विनाश. म्हणून संभूतीचं आणखीन एक नाव आहे विनाश. क्षती पोचते म्हणून ते क्षेत्र आहे, आणि ह्या क्षेत्राला जाणणारा जो आहे ते कारण, तो क्षेत्रज्ञ आहे. सो क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षर अक्षर, व्याकृत अव्याकृत, संभूती असंभूती, कार्य कारण, कार्य ब्रह्म, कारण ब्रह्म, इतकी नावं आहेत. आणि जे कार्यब्रह्म आहे त्याला प्राकृतिक असंही म्हणतात, कारण ज्याच्यापासून आलं त्याला प्रकृती म्हणतात. म्हणजे जे माया तत्व आहे ज्याला प्रकृती म्हणतात त्यालाच असंभूती म्हणतात, त्यालाच अव्याकृत म्हणतात, त्यालाच अक्षर म्हणतात, त्यालाच क्षेत्रज्ञ म्हणतात. इतकी नावं आहेत. आणि ही सगळी नावं जी आहेत ती उपनिषदाच्या भाषामध्ये भगवत्पादांनी दिलेली आहेत. असंभूती ही प्रकृती, कारण, अविद्या, अव्याकृतम, अशी 5 नावं भगवत्पादांनी स्वतःच दिलेली आहेत.
मग प्रश्न असा आहे की कार्य कोणत्या स्वरूपामध्ये आहे आणि कारण कोणत्या स्वरूपामध्ये आहे. अत्यंत गमतीचा भाग असा आहे, कारण त्रिगुणात्मकच आहे आणि कार्यही त्रिगुणात्मक आहे. मग कारणाचा कार्यामध्ये नेहमी बदल होत असतो असं म्हणतात. असं जर असेल तर तिकडंही त्रिगुण आणि इकडेही त्रिगुण असं कसं काय. तर तिकडचं जे त्रिगुण आहे ते साम्यावस्थेमध्ये आहे आणि क्षोभावस्थेमधलं त्रिगुण इकडं आहे. म्हणून त्रिगुण कारणही आहे, त्रिगुण कार्यही आहे. आता हे समजण्याचं महत्त्वाचं का, सांख्यांना इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे, तर या त्रिगुणातूनच ही माया प्रसूत होते. 3 गुण जे आहेत त्या गुणांनी सगळं घडवलेलं आहे. याचा अर्थ जर मला घडवण्यापासून वाचवायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे त्रिगुणांना संपवावं लागेल. आणि ह्या त्रिगुणांना संपवावं लागेल या वाक्यामध्ये असंभूतीच्या उपासनेसंबंधी फार महत्त्वाचा संबंध आहे. मी त्रिगुणांनी बांधला गेलेलो आहे, तेव्हा माझ्या उपासनेमध्ये जेव्हा मी माझ्या कर्माला शुद्ध करायला जाईन त्यावेळेला माझा तामस मी कमी करतच आणलेला असेल. ज्या वेळेला मी उपासनेकडे लागेन तेव्हा माझा रजोगुण आपोआपच कमी होत गेलेला असेल. तमस गेला, कर्म शुद्ध झालं, विक्षेप गेला, रजोगुण गेला, पण एक गुण राहतो, तो म्हणजे सत्वगुण. आणि सत्वगुणाचं वैशिष्ट्य असं आहे की तो सत्वगुण सादृश्य आहे. सादृश्य म्हणजे सुख सादृश्य आहे, सुखासारखा आहे. सत्वगुणाचा स्वतःचा एक फल आहे. सत्वगुणाचं फल म्हणजे तो शांती, समाधान अशा गोष्टी द्यायला सुरुवात करतो आणि इथंच सगळ्यात मोठा घोटाळा होऊ शकतो. म्हणून 14व्या अध्यायामध्ये सत्वगुणाचं वर्णन करताना सत्वगुण बध्नाती असं भगवान म्हणतात. आणि कशाने बध्नाती, प्रकाश तेजो, चांगल्या गुणाने सुद्धा तो बांधतो. आणि असा चांगल्या गुणाने जर तो बांधला गेला तर तो त्या गुणातच अडकून राहण्याची शक्यता असते. आणि अशा गुणामध्ये अडकून राहण्याची जर सवय लागली तर निस्त्रैगुण्यो अर्जुना जे म्हटलेलं आहे ते सगळं अडकून राहतं. आणि म्हणून संभूती आणि असंभूतीच्या उपासना करणारे जे महापुरुष आहेत ते दोघेही महापुरुष आहेत, ते साधे लोक नाही आहेत. पण त्यांनी करत असलेलं, कारण जेवढी मोठं लोक तेवढ्या चुका मोठ्या होऊ शकतात. जसं आपण विद्याने अविद्यामध्ये पाहिलं की अविद्या चालेल पण विद्येची चूक, कारण त्याला सत्वगुणाची चुणूक लागलेली असते. इथं मात्र सत्वगुणाची भांडीच्या भांडी उघडी पडणार आहेत. आणि म्हणून पुढे ते असं म्हणतात, त्रिगुण अविद्या, अविद्या मायेचं नाव आहे आणि त्रिगुणालाच अविद्या असं पण म्हणतात. याचं कारण विद्यया विरोधत्वात् इति त्रिगुण अविद्यया. सत्वगुणाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे चित्त प्रशांती. चित्त प्रशांती ही एक मनोदशा आहे. म्हणून आनंदमय कोशाला भगवत्पादांनी कोशच मानलेला आहे. बाकीच्या काही दर्शनांमध्ये आनंद कोशाच्या पर्यंतच पोचलेले आहेत. कारण आनंद कोशामध्ये आनंदाचा सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने घेतलेला अनुभव हा सुद्धा द्वैतात मोडतो असं अद्वैत मानतं. कारण ब्रह्म जे आहे तिथे दुःखही नाही आणि आनंदही नाही आहे. आणि म्हणून सत्वगुण चित्त प्रशांती, चित्त प्रशांती ही एक मनोदशा आहे. म्हणून सत्वगुण सुख संज्ञेन ज्ञान संज्ञेन बंधाती. तो सुखानी आणि ज्ञानाने बांधतो. त्याची चुणूक म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा नसताना सुद्धा एखादं गणित सुटल्यानंतर जो आनंद होतो, मिळत काहीच नाही पण गणित सुटल्याचा जो आनंद होतो त्या तत्कालिक क्षणाला सत्वगुणाचा परिपोष झाल्यामुळे होणारा तो ज्ञानाचा आनंद आहे. असा जर क्षणिक आनंद एखाद्या गोष्टींनी मिळू शकतो तर जो त्याची उपासना करतो तो त्या ज्ञानामध्ये कितपत बांधला जाईल याची कल्पनाच करणं बरं. आणि म्हणून ते असं म्हणतात, नवनवेन्मेष प्रज्ञा विस्तार. अशा व्यक्तीच्या प्रज्ञेचा विस्तार हा प्रचंड असतो आणि असा असल्यामुळे तो त्यात पूर्ण रमून गेलेला असतो. आणि त्यामध्ये फक्त एकच खोट असते, ते म्हणजे स्वरूप विस्मृती.
आणि ही स्वरूप विस्मृती तुला झालेली आहे असं सद्गुरूंनी सांगितलं तरी तो ऐकत नाही, अशी त्याची अवस्था झालेली असते. आणि म्हणून ते म्हणतात ज्ञानांतरभूत सुख प्रत्यय हे टाळायचं असेल तर असंभूतीची उपासना करणारा. आता प्रश्न असा येतो की असंभूतीची उपासना करणारा नेमकं करतो काय? अशा बऱ्याच साधकांमध्ये श्रवण मनन हे साधारण पातळीवर राहून केवळ निधिध्यासनाकडे ज्यांचा ओढा आहे आणि म्हणून शांत स्वस्थ बसणे, अशा व्यक्तीला, अशा साधकाला जर विचारलं की तुम्ही तुझी उपास्य देवता कोणती, त्याला सांगता येत नाही. मी फक्त शांत चित्त बसतो, याच्या पलीकडे काही सांगता येत नाही. आणि असं मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या सगुणाचं किंवा निर्गुणाचं असं कोणतंही स्वरूप समोर न ठेवता सुद्धा केवळ शांत राहण्याने हळूहळू त्याच्या चित्तवृत्ती शांत व्हायला लागतात. अशा शांत चित्तवृत्तीमध्ये त्याला आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा हळूहळू लय व्हायला लागतो. त्याला प्रकृती लय असं म्हणतात. असं प्रकृती लय अभ्यासातून जर वाढवत गेलं आणि अशा व्यक्तीला, म्हणून बऱ्याच वेळेला अशा व्यक्तींच्या जवळ आजूबाजूला एखादी लाकडी काठी सोटा अमुक गमुक असतं, कारण कोणत्याही प्रकारचा विक्षेप त्यांना आवडत नाही. त्यांना कोणत्याही प्रापंचिक गोष्टीबद्दलची उल्लेख जरी केला, जेवणापासून कशा, ते नाही म्हणतात, कारण तिथं जो आनंद चालला आहे त्या आनंदातून खाली उतरण्याची त्यांची तयारी नसते. अशा प्रकारे जे जे काही घडले संभूतीमध्ये ते बाजूला ठेवून जे घडलेलं नाही अशी जी असंभूती आहे, जी केवळ शून्य द्योतक नाही आहे, ती अभावात्मक नाही आहे, ती भावात्मक आहे. पण जर रजोगुणच नसेल, तमोगुण नसेल, केवळ सत्वगुण उरला असेल आणि कोणत्याही प्रकारचा चित्तवृत्तीमध्ये बदल होत नसेल तर प्रशांतता आलीच. आणि अशी चित्ताची प्रशांतता लाभल्यानंतर ती मनोदशा त्याला इतकी अडकवून टाकते की असा असंभूतीची उपासना करणारा, आणि अत्यंत जवळचं उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंसांचे गुरु, अद्वैतामध्ये पूर्ण डुंबलेले, रस्त्यातून जाताना सुद्धा कोणतीही व्यक्ती त्यांना दिसायची नाही. रामकृष्णांना ते स्वतः असं म्हणायचे, झालं का वाजवून टाळ्या? काली मातेचं वर्णन सुरू केलं की गप्प बस म्हणायचं आहे, झालंच टाळ्या वाजवून तर मला सांग. कोणत्याही प्रकारचा विक्षेप नको. महाराज तुम्ही कुठल्या कशाची आराधना करता बोलूसुद्धा नको, मी तुला काही विचारलं आहे का? ते आपल्या आनंदामध्ये, असंभूतीच्या उपासनेमध्ये अत्यंत प्रशांत मनस्थितीमध्ये राहण्याचा सतत प्रयत्न करतात. पण ती मनस्थिती म्हणजे स्वरूप स्थिती नव्हे हे सांगणं इतकं कठीण आहे. म्हणून अंधम तमः प्रविशन्ति. आणि असंभूतीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. अदर्शनात्मिकाम काम कर्म बीजभूताम. त्याचे एक फार चांगलं उदाहरण दिलं आहे. असंभूतीच्या उपासनेत करणाऱ्या माणसाची अवस्था कशी असते, तर सगळी माणसं जेव्हा सुषुप्तीमध्ये असतात ती जशी असतात तसा तो दिवसा असतो. सुषुप्तीमध्ये काहीही चाललेलं नसतं, प्रपंचाची जाणीव नसते, तत्त्वज्ञानाची सुद्धा जाणीव नसते, स्वस्वरूपाची जाणीव नाही, प्रकृतीची जाणीव नाही. मी फक्त झोपलोय हे झोपून उठल्यानंतर कळतं. त्या झोपेमध्ये सगळे व्यवहार बंद आहेत, सगळी इंद्रिय बंद आहेत, केवळ त्याचा जो अभिमानी आहे तो जागा आहे. जो उठल्यानंतर म्हणतो की मी झोपलो होतो, तो सोडून सगळं कसं शांत निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे. असं जसा प्रकृतीलय आपला सुषुप्तीमध्ये काही तासासाठी होतो, तसा असंभूतीची उपासना करणाऱ्याचा नेहमीच होतो. म्हणून त्याला असं म्हणतात की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट दिस मॅन आउट ऑफ हिज स्लंबर. या गूढ अवस्थेचं ईशा उवास उपनिषदाने आणखीन काही ठिकाणी वर्णन आलेलं आहे. या वर्णनाचा अभ्यास ईस्टर्न मिस्टिकल फिलॉसॉफीज म्हणून USA वगैरे बऱ्याचशा फिलॉसॉफीच्या लोकांनी केले, तिथे हा मंत्र फार वापरला गेला आहे. अशी अवस्था असताना जो गृहस्थ असतो तो त्याच्याकडं कसं असतं, काम कर्म बीजभूताम. त्याच्या वासना तिथंच आहेत, फक्त त्या वासना उद्दीपित झालेल्या नाहीत. त्याच्या कोणत्याही प्रकारचं काम्यकर्म वगैरे होण्याची शक्यताच नाही, कारण त्याच्याकडे गुणांचाच प्रादुर्भाव नाही. किंबहुना तो कुठे गेला, गुणांच्या साम्यावस्थेमध्ये गेला जिथे प्रकृती आहे. म्हणून त्याला असंभूतीचा उपासक म्हणतात. स्वतःमध्ये असलेल्या गुणांना
साम्यावस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा जो उपासना, तीच असंभूतीची उपासना आहे. प्रपंच ज्ञान विनाशात, तत्वज्ञान अदर्शनात, अभानात्मक, त्याला कोणत्याही प्रकारचं भान नसतं, लयरूपत्वात, बीज अवस्थात, सुषुप्ती स्वरूपात, कर्म वासनांकुर बीज स्वरूपात उपस्थितम, अशी जी अवस्था आहे ती असंभूतीची उपासना आहे. म्हणजे प्रकृती, असंभूती, कारण, अव्याकृत याची उपासना करणारा जो आहे, आणि अशी उपासना करणारे महानुभाव आहेत, त्यांचा अधिकार खूप मोठा आहे. पण मोठा असला तरी सुद्धा उपनिषद ज्ञाननिष्ठाच्या बाजूने असं सांगतं की याच्यामध्ये नाश आहे, विनाश आहे, किंवा त्याची पुढे, याच्यानंतर पुढे असं आहे संभूतीची उपासना आहे. संभूती म्हणजे जे जे घडलेलं आहे, समभूती, संभवनम म्हणजे या विश्वामध्ये जे जे उत्पन्न झालं. आता जेव्हा विद्या आणि अविद्या उपासना पाहिली त्यावेळेला आपण काय केलं होतं, कर्म व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आणि एक देवता घेतली आणि त्याच्या उपासनेची गोष्ट चालू झाली. आता एका देवतेची उपासना केल्यानंतर मला देवता भाव प्राप्त झाल्यामुळे त्या देवतेच्या असणाऱ्या सगळ्या शक्ती संक्रमित होतात, कारण मी अहंग्रह उपासना झाल्यामुळे मीच देवता होतो. ही त्या देवत्या उपासनेची ही आहे. संभूतीची उपासना करणारा मात्र केवळ एका देवतेची उपासना न करता या सर्व देवता जिथून येतात त्या हिरण्यगर्भाची ते उपासना करत असतो. असंभूतीपासून संभूती सुरू झाल्याबरोबर, म्हणजे 3 गुण साम्यावस्थेत होते तोपर्यंत ते मायातत्वात आहेत. त्यांच्यात क्षोभ झाल्याबरोबर संभूती किंवा त्याच्यात क्षोभ झाल्याबरोबर हिरण्यगर्भ पहिल्यांदा बाहेर पडला. हिरण्यगर्भ म्हणजे तो बिंदू ज्या बिंदूतून हा संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार झाला. आता त्या हिरण्यगर्भाची उपासना करणारा जो आहे, म्हणजे संभूतीची उपासना करणारा जो आहे, त्याला त्या हिरण्यगर्भाचे सगळेच्या सगळे गुण प्राप्त होतात. म्हणून विद्येची उपासना केल्याने किंवा देवतेची उपासना केल्याने देवतेच्या शक्ती माझ्याकडे येतात. हिरण्यगर्भाची उपासना केल्याने माझ्याकडे अष्टसिद्धी येतात. फरक इतकाच आहे, इथे मला सरस्वतीची कृपा होईल, इथे मला लक्ष्मीची कृपा होईल, इथे मात्र मला या सर्व कृपांचं जे बीज हिरण्यगर्भ, त्याच्या सगळ्या शक्ती म्हणजे 8च्या 8 शक्ती माझ्याकडे येतील. महिमा, लघिमा, प्राप्ती, वशी, 8 सिद्धी ज्या आहेत त्या 8च्या 8 सिद्धी माझ्याकडे येऊ शकतात. अशा 8 सिद्धी माझ्याकडे आल्यानंतर त्यालाच ऐश्वर्य असं म्हणतात. आणि हे देवाचं ऐश्वर्य आहे. कारण हिरण्यगर्भाचं ऐश्वर्य, नियंता, हिरण्यगर्भाच्या पातळीवर नियंता असणारा जो आहे, कारण त्याचं शरीर, आणि ही उपासना कशी करायची, करणारे लोक आहेत कशी करतात, तर त्याचं कारण त्यांनी असं दिलेलं आहे, जेव्हा मी एका देवतेची उपासना करतो तेव्हा मी माझ्या शरीराचा अभिमानी असतो आणि मी या देवतेची उपासना करतो याची मला पूर्ण जाणीव असते. म्हणजे या संभूतीमध्ये, या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये अनेक अभिमानी आहेत. जितक्या व्यक्ती, जितकं जे जे काही तयार झालेलं आहे त्या प्रत्येकाचा एक स्वतंत्र अभिमानी आहे. आणि ह्या अभिमानीपणाची जी व्याप्ती आहे ती हळूहळू कशी वाढत जाते, व्यक्तीपासून कुटुंबात वाढत जाते, कुटुंबापासून एखाद्या प्रदेशापर्यंत वाढत जाते, प्रदेशापासून जनपदापर्यंत वाढत जाते, त्याच्यापासून देशापर्यंत वाढत जाते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक अभिमानी आहे. असा जर प्रत्येक गोष्टीला एक अभिमानी असेल तर सगळ्या ब्रह्मांडाचा जर आपण खंडप्राय न पाहता अखंडपणे जर ते विश्व एक पाहिलं आणि त्याचा एक अभिमानी मानला आणि त्याची उपासना केली तर ती संभूतीची उपासना होईल. अशा उपासनेला संभूती उपासना असं म्हणतात. आणि अशी उपासना म्हणजेच सगुण निराकाराची उपासना आहे. इथे गुणांची व्याप्ती माहिती आहे, आकार एक विशिष्ट नाही आहे, कारण संपूर्ण ब्रह्मांड हाच त्याचा आकार आहे.
त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचं अंतिम तत्व असणारं हिरण्यगर्भ किंवा या सर्वांचा अभिमानी असा एक मानून, अनेकत्व त्यजून एक मानून जो उपासना करतो त्याला संभूती उपासना असं म्हणतात. आणि अशी जी संभूती उपासना आहे त्या उपासनेमध्ये त्या संभूतीच्या अनुषंगाने हिरण्यगर्भाच्या आशीर्वादाने संपूर्ण ऐश्वर्य सिद्धी प्राप्त होतात. आणि अशा सिद्धी प्राप्त होतात याच्यासाठी प्रचंड पुरावे आहेत. विवेकानंदांचा पुरावा आहे, बहुतेक सगळ्या लोकांचा. म्हणून जिथे जिथे पंचमहाभूतांना आपल्या इच्छेनुसार, अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे चांगदेवांचं आहे, जो स्वतःच कशावर बसून आले आणि त्याच्यानंतर ज्ञानदेवानी भिंतच चालवलेली आहे. याचा अर्थ पंचमहाभूतावर ज्यांचं, कारण वशीकरण त्यांच्याकडे आहे, जे ते मागतील, जे ते सांगतील तसं होऊ शकतं. तो शक्तीचा अपव्यय मानला जात नाही. कारण जर या दोन गोष्टी समुच्चयाने केलेल्या असतील, संभूती आणि असंभूती, एकट्याने केल्या तर काय होईल, तो प्रशांत मनस्थितीत तसाच पडून राहील. हा केवळ ऐश्वर्याचा वापर करत राहील. शंकराचार्यांच्या बाबतीत एक गोष्ट सांगतात, कल्पितसुद्धा असू शकेल. शंकराचार्यांना एक व्यक्ती भेटले आणि त्याने सांगितलं की मी 20 वर्ष साधना केली आहे. शंकराचार्यांच्या त्याच्यामुळे काय झालं तर मी हवेत उडू शकतो असं त्यांनी सांगितलं. तुमचं काय मत आहे? शंकराचार्य म्हणले 20 वर्ष एवढी वाईट घालवलेली मी कुठंच बघितली नाहीत. याचा अर्थ त्या सिद्धींचा तुझ्या स्वस्वरूपासाठी काही उपयोग नाही आहे. म्हणजे अशा प्रकारच्या सिद्धी, म्हणून ह्या दोन्ही एकत्र केल्या तर काय होईल तेच श्रुती सांगते आहे की समुच्चय चिचिषा, या दोघांचा समुच्चय करावा. समुच्चय केल्यानंतर मात्र काय होईल, प्रशांत मनस्थितीही लाभेल आणि अशा व्यक्तींना ऐश्वर्य अगणित लाभेल, ईश्वरासारखं ऐश्वर्य लाभेल. म्हणून ऐश्वर्याची व्याख्या जी केलेली आहे ती अशी आहे की जो दीन नाही, जो दरिद्री नाही तो ऐश्वर्यवान. म्हणजे त्यांना जे काही हवं असेल, गरज असेल तितकं त्यांना मिळून जातं. पण बहुतेक अशी समुच्चय साधना करणारे जे महापुरुष आहेत त्यांना कोणत्याही गोष्टीचा हव्यास न राहिल्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त असूनसुद्धा ते अत्यंत साधेपणाने राहतात. पण साधेपणाने किंवा दारिद्र्यात राहणं ही त्यांची विवशता नसून त्यांची ऐच्छिकता आहे, अशी त्यांची परिस्थिती आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असंही झालेलं आहे की काही श्रीमंत योगी झालेले आहेत, आपल्या हाताने भरभरून दान केलेलं आहे, आपल्या हाताने भरभरून सोनं हे केलेलं आहे. रायदास चांबारांचं उदाहरण आहे. गंगेला स्नानाला गेले, स्नान करता करता हाताला काहीतरी लागले म्हणून घेऊन आले. सोन्याचं कडं होतं. राजाला ते कळालं, ताबडतोब त्याच्याकडे गेले. ते फार मोठं आणि सुंदर असं कडं होतं. त्यांना वाटलं याने कुठेतरी चोरू करून आणलं असेल, दुसरं कुठं आहे म्हणून विचारलं. रविदास महाराज म्हणले की बाबा गंगेला गेलं होतं, गंगेमध्ये हात घातला, गंगेमध्ये आलं होतं. ते म्हणले आता उठा तुम्ही, जावा परत एकदम गंगेत आणि ते दुसरं पेर कुठलं आहे तेवढं घेऊन या म्हणून. रोहिदास महाराज म्हणाले तर ह्याच्यासाठी तिकडं एवढं लांब जायची काय गरज, कुठं कोण जाणार, म्हणून ते तिथं पाणी ठेवलं होतं त्या चामड्याला लावायला. त्याच्यात हात घातला आणि त्याच्यातनं दुसरं काढलं आणि त्याला काढून दिलं. तर ते म्हणाले महाराज हे असं कसं काय? मन चंगा तर कटोती में गंगा. कटोती म्हणजे ज्याच्यात पाणी ठेवतात ते. मन चंगा फार महत्त्वाचा शब्द आहे तो. मन चंगा म्हणजे ज्या मनस्थितीत राहिदास महाराज होते ते या मनस्थितीत होते. असंभूती संभूतीची उपासना पूर्ण झाल्यामुळे कोणतीही गोष्ट कुठेही दृग्गोचर करू शकत होते. म्हणून तुकारामांच्या वया पाण्यातून जशा येऊ शकल्या, ह्याच्यापेक्षा मोठं आश्चर्य नाही. पण हे होऊ शकतं याचं कारण पंचमहाभूत ज्याच्या खाली काम करतात, कारण त्या त्रिगुणांच्या पंचीकरणानंतर पंचमहाभूत बनलेली आहेत. त्या त्रिगुणांनाच ज्यांनी खिशात टाकलेलं आहे. अशा प्रकारची ही उपासना एकत्र करण्याचा श्रुतीचा आदेश आहे. त्यामुळे इथे हे जे 3 मंत्र आहेत, 12वा 13वा आणि 14वा मंत्र, हे 14 मंत्र जे आहेत हे मंत्र सांगताना श्रुतींनी उपासना कशा प्रकारची नेमकी करावी, 4 वेगळे वेगळे उपासनांचे हे कोणते आणि उपासनेची फलं कोणती, या सगळ्यामुळे आपल्याला उपासनेच्या बाबतीत, साधनेच्या बाबतीत एक अत्यंत परखड स्पष्ट असं एक स्वरूप मिळतं. सुरुवात त्याची कर्माकडून होते. चित्तशुद्धीपासून सुरुवात आहे. चित्त निश्चलता, त्याच्यानंतरची
पावलं आहे. चित्तशुद्धी, चित्त निश्चलता ज्याची झालेली आहे तो हळूहळू विराट व्हायला लागतो, हळूहळू मोठं. तुका आकाशा एवढा, इथे तुका आकाशा एवढा हे वापरण्याचं कारणच असं आहे. आणि म्हणून असं जे कार्य ब्रह्म आहे याला झोपवून कारण ब्रह्म मात्र आहेत ते उपासनेला घ्यावं. म्हणून सूरदासांच्या ज्या रचना आहेत काव्याच्या, कृष्णाचे अत्यंत जवळचे भक्त होते ते. जळी स्थळी काष्टी पाशाने फक्त त्यांना कृष्ण बाळकृष्ण दिसायचा, नेत्रहीन होते. पण बाळकृष्णाची मूर्ती इतकी आतपर्यंत गेलेली होती. म्हणून त्यांची जी कवनं आहेत त्यातले एक कवन या संदर्भामध्ये पाहण्यासारखं आहे. यशोदेबद्दल लिहित आहेत ते. यशोदा झोपवतीये बाळकृष्णाला. यशोदा हरिपालना झुलावे, हिलरावे डुलरावे मलावे. हे संपूर्ण साधना आहे. बाळकृष्ण जेव्हा जागे आहेत तेव्हा ते क्षरब्रह्म आहे. ते एकदा झोपी गेले की ते अक्षरब्रह्मामध्ये लीन होणार आहेत. म्हणून बाळकृष्ण झोपेल याच्याकडं यशोदेचं लक्ष आहे. पुढे ते असं म्हणतात, मेरे लाल को आये निंदरिया, काहे ना आनी सुहावे. आता मला जितकं दृश्य जग आहे त्या दृश्य जगातून मला सगळं असं असं हळूहळू मला काढून बाजूला घ्यायचं आहे. आणि असंच केल्यामुळे काय होईल, तो जो नंद, तो जो कान्हा आहे तो लवकर झोपेल. म्हणजे तो कार्यब्रह्मामधून निघून कारण ब्रह्मामध्ये निवृत्त होईल. तू काहे वेगी न आहे, तो को कान्ह बुलाय. ही जी उपासनेची परिणिती आहे ती लवकर यावी परमेश्वराकडे प्रार्थना करते की लवकरात लवकर माझ्या बाळकृष्णाला झोप येऊ दे, म्हणजे तो क्षरातून अक्षराकडे जाईल. जो सुख सूर नर मुनी दुर्लभ, वो नंद भामिनी पावे. इतक्या मुनी लोकांना, ऋषी लोकांना जे सहजासहजी मिळत नाही ते यशोदेला मात्र ते यश मिळालं. कारण तिच्या पाळण्यामध्ये, घरामध्ये बाळकृष्ण झोपले. म्हणजे तिने त्या क्षरब्रह्माची, त्या व्याकृताची अव्याकृतामध्ये उभारणी केली. अशा प्रकारची संभूती आणि असंभूतीची उपासना एकत्र केल्यामुळे एका बाजूला ऐश्वर आणि एका बाजूला प्रशांत मनस्थिती, या दोन्हीचं एकत्र फळ मिळाल्यामुळे असा जो योगी आहे तो, जसं अविद्यामध्ये मृत्युम तीर्थवा होतं, विद्येने अमृतम अश्नुते होतं, तसं इथं यह असंभूत्याम उपासते त्याला काय होतं, विनाशप्राप्ती होते. विनाशेन मृत्युम. विनाश कोणता, प्रकृतिलय. असा प्रकृतिलय झाला की विनाशेन मृत्युम तीर्थवा, आणि परत तो मृत्यूला पार करून जातो. आणि जेव्हा तो मृत्युम तीर्थवा होतो त्याच्यानंतर असंभूती जी असते, संभूत्याम, त्याची मात्र जी परिणिती आहे त्याचं जे फल आहे ते अमृतम अश्नुते. अशा प्रकारे अमृतत्व त्याला त्या उपासनेनेही प्राप्त होतं. असं दोन्ही प्रकारचं प्राप्त झालेलं अमृतत्व या चारी साधनांमध्ये जे मिळतं ते कर्मामधून असल्यामुळं ते अपेक्षिकच राहतं. इतकी मोठी साधना केल्यानंतर मिळणारं जे काही आहे ते अजूनही तुलनात्मकच आहे. याचं कारण कर्माने मुक्ती नाही. पण असा जो तयार झालेला आहे, असा जो देवलोकात गेलेला आहे, असा जो ऐश्वर्य परिपूर्ण आहे, असा जो असंभूतीच्या उपासनेने प्रशांत मनस्थितीमध्ये गेलेला आहे, त्याला शेवटची झेप घेण्यासाठी सद्गुरूंचा आशीर्वाद नेहमीच लाभतो. आणि सद्गुरूंच्या अपेक्षेने जेव्हा ते जातात तेव्हा साधारण कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना शिष्याला सद्गुरू अचानकपणे त्याच्यावर असणाऱ्या अज्ञानाच्या बंधाची निवृत्ती करून देतात. आणि त्याच वेळेला त्याला खरं अमृतत्व, जे कठोपनिषदामध्ये आपण पाहिलं, ते त्यांना लाभतं. असा साधारण या 12 मंत्रांचा हे आहे. इथे 12 आणि 13व्या मंत्रामध्ये थोडंसे 14वा मंत्र आणि 13वा मंत्र
हा थोडासा आपण पुढच्या वेळेला पाहू. आणि मग आता 5 जे शेवटचे मंत्र राहतात तिथे 15व्या ठिकाणी तर एका शाखेचं ईशवास्योपनिषद संपतंच. माध्यंदिन शाखा 15व्या याच्यात संपते, कण्व शाखा थोडी पुढं जाते. पण हे राहिलेले जितके मंत्र आहेत ते सगळे मंत्र केवळ प्रार्थना मंत्र आहेत. साधारण 5च्या 5 मंत्र हे मृत व्यक्तीच्या कानामध्ये म्हणायचे मंत्र आहेत. त्याचं कारणही आपल्याला पाहता येईल जेव्हा आपण पाहू त्यावेळेला. हे 5 मंत्र म्हणजे एक प्रकारची प्रार्थना आहे. म्हणून तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ईशावास्योपनिषदामधले पहिले 2 बीजमंत्र आणि हे 3 मंत्रांचं जे ट्रायड किंवा 3 मंत्रांचा जो घोष होता हा कर्मनिष्ठांच्या दृष्टीने अत्यंत अभ्यासाचा असा भाग होता. राहिलेला भाग आपण पुढच्या वेळेला. हरि ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.